नंतर सर आल्यावर बोलेन तुमच्या झूम डाउनलोड करा आणि झूम मध्ये बोला ना, किती शिकलेले आहे तुम्ही? मग झूम डाउनलोड करू शकता ना? करा ना, करा. ठीक आहे. काय म्हणता प्रमोदजी सेलुकर? ठीक आहे सर. तुम्हाला कॉल केला म्हणजे कॉल उचलतच नाही सर. काही बोलत नाही. काय मला. केव्हा कोण नाही होतं? हॅलो. शनिवारला. शनिवारी मी खूप हे होतो, पॅक होतो ना त्या कार्यक्रमामध्ये. शनिवार रविवार एकदा इथून निघालं की मग मग मुश्किल होऊन जाते. हॅलो. नमस्कार, बोलिए. कहाँ से बोल रहे हो आप? सर्वांना माझा नमस्कार. हाँ, उमरी तालुका में 26 तारीख तक वेट करो. हाँ, पैसे तो आ जाएंगे, आगे पीछे होंगे. अभी आप जूम ऐप डाउनलोड करो. मम्मीच्या लहानवाला मोबाईल घे. हाँ, जूम ऐप JOO. हाँ, अभी डाउनलोड करो और अभी मुझे व्हाट्सएप पे हाई भेजो. हो. हॅलो. हाँ, बोला, काय म्हणता सांगा. ते काल बोलणं झालं होतं ना. हॅलो. हाँ, काय झालं बोला. काल आपलं बोलणं झालं होतं ना, ई रिक्षा व्यवसायासाठी गाडी. त्यासाठी मग ते कुठं अर्ज करायचं, काय करायचं ते बोलणं झालं होतं ना. ते फोन पण लावतो म्हणलेलं तुम्ही. खूप हे लोक ना. काल फोन लावला त्याला, 5 मिनिटात फोन करतो बोलला, फोन नाही केला. हा. दिव्यांगांच्या सर्व सोयी पाहिजे आणि यांना दिव्यांगांसाठी काम करायला त्रास जीवाकडे येते. बोललो तर मग माझे तोंड दिसते. काल काय बोलला तो, 10 मिनिटात फोन करतो बोलला. आलं. मी असे म्हणत असतो त्याला. दिव्यांगाचे नेते म्हणायला यांना मिरवायला सांगून द्या, फोन उचलायला लाज वाटते यांना. त्या फोन नाही उचलून राहिला, त्या पोराचं काम बाकी आहे. कोणती नीती जागेवर नाही आहे हो सर, कोणती नीती जागेवर नाही आहे. लोकांचं काय, दिव्यांग लोक म्हणजे का तुम्ही सोपं वाटलं? माहित नाही एवढे. सर गुड मॉर्निंग. आपल्यासाठी सर्वांना माझा नमस्कार. सर चाणक्य नीती कधी चालवणार आहे तुम्ही? बॅकग्राऊंड सॉंग एवढं जबरदस्त लावलेलं. काय हो, तुमचे सांगलीचे लोक असेच आहे का? नेते म्हणवतात स्वतःला, पोरं नाही उचलतात. महेश सूर्यवंशी काय आता बोलायचं? काय बोलायचं म्हणजे काय? कालपासून फोन लावून राहिलो, 10 मिनिटात फोन. नेते कोणी या लोकांना? तुम्हीच बनवलं असेल. नाही, असेच आहेत सगळे. सगळे असेच आहे. काम करायला जीवाकडे येते, झोपा काढत असेल घरी, नितर दिलं दिव्यांगाला नेते बनवून स्वतःला. आता सगळे बनवायला लावत आहे राजकारणी तर असेच आहेत. म्हणजे असं मनापासून काम करत नाहीत. उचलणार रे बाबा फोन. कसं का दीपिकस? हो. हा, कसे नेते फोन न उचलत? हा, फोन अजिबात उचलत नाहीत. तीन गेले, झोपला असेल. अशा लोकांना, ठीक आहे. असे नेते सर लोकांनीच केले तयार.
नाही, काल ऍक्च्युली या पोराचा प्रॉब्लेम होता महेशच्या. याला गाडी पाहिजे आहे, नाश्ता सेंटरची गाडी. याला तिथे समाज कल्याण मध्ये फॉर्म का नाही भरला रे बाबा? नाही भरला अजून, हा, नाही भरला. कोणी व्यवस्थित माहितीच देत नाही ना, त्यामुळे तिथं फॉर्म भरलाच नाही मी. मग फॉर्म भरू दे काय? बरं, सर्वांसाठी आनंदाची एक गोष्ट आहे. मग ते आनंद राहिला. आनंद देऊ पहिले. हो, द्या ना कोणता आहे तो आनंद. अरे हा महेश ना, सकाळी 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 काय केलं? तो आज सकाळी 5 वाजता उठवलं सर तुम्ही. 6 वाजता मीटिंग चालू होणार आहे. कोणी सांगितलं 6 वाजता चालू होणार आहे? विचारा बरं, कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? काल सर चाणक्य नीती चालू होणार आहे म्हणून बोललेलं. कमिंग सून. हा? डेट कुठे लिहिली आहे? कमिंग सून लिहिलेलं आहे. कमिंग सून, चाणक्य नीती 6 वाजता सुरू होणार आहे. कमिंग सून लिहिलेलं आहे. हो, सुरू होणार date आहे. नाही त्याच्यावरती. काय अभ्यास वगैरे करावा नाही लागेल का? आम्ही काल दिवसभर 3 अभ्यास वर्ष केला चाणक्य नीती. 3 वर्ष अगोदर घेत होतो मी ते क्लासेस. सर चाणक्य नीती काय आहे हे पहिले माहिती नव्हतं. काल माहिती करून घेतलं. चाणक्य नीती कशाला म्हणतात. ठीक आहे, येऊ द्या. आता क्लासेस सुरू होईल तर डिटेलमध्ये माहिती होईल. कोण होतं चाणक्य, त्यांनी काय बरोबर. राजा घडविला, का हो, बरं हो. त्यांना आज कुठेही जेव्हा पॉलिटिक्सच्या किंवा प्लॅनिंगचे कूटनीतीचा जिथे विषय येतो तिथे चाणक्यांचे नाव का बरं घेतले जातात, हे सर्व हो. त्यामध्ये शिकवलं जाईल. जीवनात जगण्याचं सुविधा आहे. जगण्याची कसं आयुष्य कसं जगायचं, कोणत्या आयुष्य कसं. लोक किती साथ हो. देणार आहे, हो. कोणाचे चेहरे काय बोलतात, कोणाचे चेहरे काय बोलतात, सगळं बोल. शिकायला मिळेल त्याच्यामध्ये. सगळं सर्व शिकायला मिळते. बरोबर आहे. चाणक्य नीती आहे सर. कारण मी आजपर्यंत ऐकला नव्हता. काल तुम्ही सांगितलं ऐकला. कालच युट्यूब वर बघितलं. विचारलंयस ना? तुम्ही तर अभ्यासू काय हो, सगळ्या गोष्टी अभ्यास करत राहता. नाही हो, काही नाही. हॅलो हॅलो सर. हो, सर बोला. अपना बरं, जो सर, ये जो रेल्वे टाइमिंग रखी है कन्सिडर- प्रोग्राम का, हॅलो रेल्वे कन्सिडरचा UID कार्ड वर चालते ना. चल शेट पुढं. समाज कल्याण मध्ये हे करा मग. मला सगळं माहिती. तिथंच आहे. हॅलो सर, ते सांगलीवाल्यांना आपण काय मदत करू शकतो? मी काय करू का त्यांना बोलून? काय म्हटलं? सांगली सांग ना. मी ते- सांगलीवाल्यांचं कसं आहे, ते समाज कल्याण ऑफिसला तशी स्कीम नाही आहे, म्हणजे नाश्ता करायसाठी. कोल्हापूरला पण नाही आहे ना तशी स्कीम. हो, तशी स्कीम नाही. मी तेच वापरू राहिलो आता. पण तेच ना, तशी स्कीम नाही तर ते कशी आपल्याला अवेलेबल करणार? म्हणजे ज्यांना काय म्हणावं तिथं जाऊन त्याचा फॉर्म म्हणजे आहे. आपण बोलू त्यांच्याशी. कारण कोण माणूस अवेलेबल काय म्हटलं? तर बघूया. तर समाज कल्याणला जावा, तशी स्कीम असेल तर सांगा, मग आपण बोलू त्याच्या संदर्भात. कारण माझ्या माहितीप्रमाणे हो हो हो, ठीक, बरोबर. बोला बोला, सगळं साहेब बोला. माझ्या माहितीप्रमाणे तशी स्कीम नाही आणि कोण तिथं अवेलेबल होत नसेल तर मी सांगलीचा काय ते कॉन्टॅक्ट घेऊन ते काम करू शकतो. कसं आहे, आपण तिथं माणूसच तयार करायचा, आपल्याला कोणाची वेट करत बसायचं नाही. नाही, आता कसं आहे, माणूस आपला थोडा कच्चा आहे तिथला, म्हणून पक्क्या माणसाला फोन केला कालपासून. तर पक्का माणूस काही reply देईन. मी बोलू शकतो सांगलीत. आपला आहे कॉन्टॅक्ट तिथं कोणाशी तरी, नाही तर डायरेक्ट आपण अधिकाऱ्याशी बोलू ना. नंबर वगैरे अवेलेबल करू शकतो मी तिथून. द्या ना, द्या ना. मग त्यांनी कसं आहे, ह्यांनी तिथपर्यंत जाणं महत्वाचं आहे. तिथला कोण जो म्हणजे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्याचा नंबर आपण ते घेणं महत्वाचं आहे ना. हो, बरोबर. तुझ्या कॉर्पोरेटरचा नंबर काय आहे? कोण नगरसेवक? हो, नगरसेवकचा नंबर माहित नाही, लक्षात नाही. मग
महापौर आहेत ते. हॅलो सर, त्यांना बीज बरं, बीज भांडवल योजना राबवा आणि त्यातून ती गाडी घ्या म्हणावं. ते आपण करू कॉल शकतो. मत करिए, जूम पर ज्वाइन करिए. हेलो भैया, हाँ, जूम मीटिंग ज्वाइन करिए, वीडियो कॉल मत करिए. हाँ, जूम मीटिंग ज्वाइन करिए, वीडियो कॉल मत करिए. हॅलो. महेश, तुझ्या कॉर्पोरेटरचा नंबर दे आणि तुझे महापौरचा नंबर दे. कॉर्पोरेटरच महापौर आहेत, धीरज सूर्यवंशी म्हणून. त्यांचा नंबर दे. कोण आहे? धीरज सूर्यवंशी. नंबर पाठव मला. त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे. अरेंज कर मग. हा हा, ठीक आहे, अरेंज करून तुम्हाला पाठवतो मग. हॅलो सर, हा, बोला. जिल्हा परिषद समाज कल्याण मध्ये जे बीज भांडवल आहे ना 1.5 लाखाची योजना, त्याचं प्रकरण करून ते आपली गाडी घेऊ शकतात ना. हो, ते नाही घेणार ना, पण मी जरा आताच सांगतो तुम्हाला, नाही घेणार ते. ते तुम्हालाही माहित आहे की त्यांना फ्री मध्ये हवी आहे. फ्री मध्ये कोणती गोष्ट आपल्याला सहसा भेटू शकणार नाही. त्यासाठी वेट करावे लागेल, त्या वेळ द्यावा लागेल. मी म्हणून तर त्याला कालही म्हटलं. पण ठीक आहे, आता एकदा असेल काही योजना तर आपण थोडं बोलून लाईन अप करू शकतो. ऑन करशील तर आवाज येईल तुझा. हॅलो. अबे हॅलो. सर ते ओप्पो CPH 2617 यांना घ्या बरं. अशी जे आहे, सबसिडीवरती घ्यायची आहे का गाडी तुला? सबसिडीवर? म्हणजे ते बीज भांडवल योजना असते, त्यामध्ये 30% सबसिडी असते आणि 70% आपल्याला पे बॅक करावा लागतो. हम्म. तर जसं समजा 1 लाख 1.5 लाखापर्यंत लोन मिळते ते. हा, आणि गाडी जर तू 2 लाखाची घेतली तर 2 लाखाचं तिथून सबसिडी जाईल. किती होईल? 1.5 लाखाचं म्हणजे 30,000 रुपये सबसिडी माफ राहील. हा, आणि तुझा जी महिन्याची इन्स्टॉलमेंट येईल ते येईल. महिन्याला किती भरायला लागेल? आता कोणतीही गाडी म्हटलं तर कमीत कमी 15% डाऊन पेमेंट तर येतोच ना. हा, म्हणजे समजा 2 लाखाची गाडी आहे तर 15% किती होईल? 30,000 रुपये. 30%. 30,000. साहेब मी बोलू का? तिथं आमदार खाडे साहेब आहेत का? तिथं आमदार खाडे साहेब आहेत का? नाही नाही, सुधीर गाडगीळ. कोण आहे? मग त्यांना जाऊन त्यांच्या फंडातून कसं आपल्याला 30 लाख रुपये अवेलेबल होतात, त्यांना रिक्वेस्ट करा, एक अर्ज द्या, ते देतील. मग आपण बोलू त्यांच्याशी. भाजपचेच आहेत साहेब तिथं सत्ता होय होय, सांगलीमध्ये. भाजपचीच आहेत. मग तिथं खाडे साहेब वगैरे आहेत, ते करतील सहकार्य त्यांना. पण ते आपण तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. ऍप्लिकेशन देणं महत्वाचं आहे. खाडे साहेब म्हणताय ना, ते मिरजेचे आहेत. हे आणि सुधीर गाडगीळ आहेत, ते आमदार सांगलीचे आहेत. हॅलो. ते साहेबांना सांगा कोण आहेत ते. धनंजय गाडगीळ साहेब आहेत का? हा हा, गाडगीळ साहेब आहेत ना? होय होय. ते गाडगीळ साहेबांच्या नावाने तुम्ही अर्ज लिहा ना एक. मी मग तुम्ही अर्ज पोहोचवा, मग मी बोलतो अर्जासाठी. चालेल. तुम्ही एक अर्ज लिहा हा, आणि अर्जामध्ये लिहा की जो फंड आहे विधायककडे, आमदारांकडे, त्या फंडातून तुम्हाला ई रिक्षा देण्यात यावा, असा एक अर्ज पोहोचवा त्यांच्यापर्यंत. तो अर्ज मलाही टाक, मी पण त्यांना माझ्यातर्फे टाकतो. आणि एकदा त्यांची झाली की मग आपण त्यांना फॉलोअप देऊन बघू कसं करता येईल. तर ही सुरुवात तर करा अशी. कारण सांगलीला तुमच्याकडे ई रिक्षाचं चलन जे आहे फ्री वाटण्याचं, ते दिसून नाही राहिलं मला. नाहीये. हा हा, नाही आहे का? नाही मग ते मिळणारच नाही. मिळणार नाही असं नाही म्हणता येणार. तुम्ही प्रयत्न कराल तर काही हलचल तरी होईल. कोणाला तरी एकाला पुढे यावं लागेल ना. होय. आणि तुमचं कसं आहे, दुसरा विषय तुमचा 60% आहे, म्हणजे तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी रिझन आहे त्यांच्याकडे. होय. तर त्यामुळे कसं गुड फेथ वरती रेफरन्सनी अशा 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 गोष्टी ऐकून काम होऊ शकते. पण ठीक ही आहे, काही चालेल. कोणाकडून काढलं आणि काम झालं असा विषय नाही आहे. ती प्रोसेस आहे. हा हा. ते फ्रीची रिक्षा म्हणजे किती दिवस लागतील त्याला मिळायला तरी?
साहेब ऍप्लिकेशन करा ना, त्याच्यानंतर बघू कसं असतंय. अगोदर ऍप्लिकेशन करा, बोलणं होऊन दे आपलं. त्याला वेळ लागतो, एक 6 महिन्याचा तरी वेळ लागतो. बर बर चालेल की. जिल्हा परिषद मध्ये कुठलं ह्याला हॅलो लावायचं? सर. नाही नाही, तुम्ही काय करा, जिल्हा परिषदला पण चौकशी करा आणि आमदार साहेबांना त्यांना भेटून पण हे करा, एक ऍप्लिकेशन द्या त्यांना. हा हा. खासदार कोण आहे तिथं? खासदार विशाल काँग्रेसचे विशाल पाटील आहेत. पाटील आहेत ना, विशाल पाटलांशी बोलला तरी पण चालेल. बर विशाल पाटलांना बोलला, वाटलंच तर वेळ पडली तर आपण येऊ विशाल पाटलांशी बोलू तिथं येऊन. चालेल चालेल. पण तुम्ही कसं आहे त्याचा फॉलोअप घेणं, तिथपर्यंत जाणं महत्वाचं आहे. बर ठीक आहे की. ओके. हॅलो सर. महेश, तर आता हा विषय संपला आहे आपला. या हा. विषयाला तुला मार्गदर्शन दिले, तू या विषयाला आता हे करून आम्हाला रिव्हर्ट कर. कधी करतोय रिव्हर्ट, हे कधी करतोय ऍप्लिकेशन? ऍप्लिकेशन आज नाही तर उद्या करतो की. ठीक आहे, ऍप्लिकेशन कर आणि त्याच्या रिव्हर्ट बॅक कर काय झालं तर, आणि त्याची रिसिव्ह हा, कॉपी हा. तिथे. चालेल चालेल. ओके. थँक्यू. गुड. आणि महेश, हा तू तिथला चार्ज घे ना थोडा छोटा मोठा, हा. सांगलीमधला. हो तुला हो काम, चालेल तुला की. चार्ज दिलेला तिथला आम्ही. हा तू पहिल्यांदा नाही झाला, तू अगोदर पण जॉईन झालेला होता. हा. तुझं नाव घेतलं सांगलीमधून, तर थोडी तिथे दिव्यांगांना मदत करायला सुरुवात कर ना. हो करतोय की. करते ना? हा. काय करायचं आहे की सांगलीमध्ये किती परिचित आहे तुझ्या दिव्यांग? एक 2 तरी आहेत. 2 दिव्यांग आहे. हा. अच्छा, मग काय तुम्ही आता थोडं बोलू का भावाच्या नात्याने तुला? हा एवढे वर्ष झाला सांगलीलाच राहतोय ना? होय. मग काय नेटवर्क नाही बनवलं एवढ्या वर्षापासून? नाही काही ओळखी नाही, फक्त घरी बसून गेलो आपण दिव्यांग झालो नाही म्हणून. नाही, बाहेर दुसरी कामं करतोय ना. कोणते कामं करतोय राजा? मी हॉटेलमध्ये 3 काम करतोय. माझी बहीण अपंग आहे ना. तुम्ही नाही आहे का अपंग? नाही. अर्चना आहे. हा. अर्चना. अर्चना आणि अच्छा. अर्चनाला विचारा ना तुम्ही, किती फ्रेंड आहे दिव्यांग त्यांचे. नाही ती घराबाहेर जात नाही ना. तिला चालता येत नाही, त्यामुळे अवघड होतं. हो, ते व्हॉट्सअप ग्रुप मध्ये वगैरे जुळले आहे का कुठल्या सांगलीच्या? नाही आत्ता तिच्याकडे मोबाईल आलाय. बर, ठीक आहे. बघा काय होते हा तर का? त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडे पुढे व्हॉट्सअप पुढे हे घ्या. तुमचे हा खासदार तुम्हाला तेव्हा सपोर्ट करेल जेव्हा तुम्ही थोडे ऍक्टिव्ह दिसाल. जरी दिव्यांग आहे 90% 100% आहे, तरी शब्दांनी सुद्धा ऍक्टिव्हिटी करता येतात. हो हो लक्षात घ्या. तो थोडं पुढे येऊन थोडं समाजासाठी काही कराल तर समाजातले जे प्रतिनिधी आहेत तेही आपल्यासाठी विचार करेल. मग ते आमदार असू द्या, खासदार असू द्या, किंवा तुमचे महापौर असू द्या. चालतंय की. ठीक आहे, बघा. ओके. चला, कोण आहे, कोणाला बोलायचं? ओके. हॅलो सर. हॅलो हम्म. सर, मला बोलायचं आहे. हॅलो हो, सर, मी आता मीटिंग जॉईन केली आहे आजच. सर ऐकायला येतं ना? मला तुमचा व्हिडिओ दिसून नाही राहिला actually. सर एक मिनिट नाही, सर. व्हिडिओ ऑन केलाय का तुम्ही? आता केलं सर. हॅलो हॅलो सर. विवो आहे तुम्ही? हा, बोला ना. तुमच्या व्हिडिओ म्हणजे म्यूट नसतो. ज्योती. व्हिडिओ ऑन कर. हॅलो हॅलो सर. हॅलो, केली सर व्हिडिओ ऑन. हॅलो माझ्या सर, मी आता जॉईन केलं सर मीटिंग. माझ्या मुलीच्या 3 महिन्यापासून पैसे नाही आले सर अजूनही. हॅलो सर. ते कोणाचेच नाही आले आता 2 महिन्यापासून. थांबावं लागेल. तुमचं नाव सांगा, कुठून बोलत आहे? आता म्यूट आहे सर. हॅलो, काही नाव सांगा, कुठून बोलत आहे? सर मी हॅलो बोला. ज्योतिताई आहे ना? बोलते मधून. हॅलो.
हा हॅलो सर. हे आवाज करताना चांगली मीटिंग मधून बंद होऊन जा तिकडे. ज्योतिताई, आवाज येत आहे का तुम्हाला? हो सर, हो आवाज येत आहे सर. हा, तर मला आता थोडा तुमचा परिचय द्या पूर्ण. तुम्ही हा सर, मी बोलत आहे? ज्योती चौसरे हिरवी नगर मधून बोलत आहे सर. ज्योती चौसरे. चौसरे. पर्सेंट कोणाला आहे दिव्यांगत्व? मुलगी आहे सर, 90%. काय मुलीचे नाव काय? प्रिन्सी चौसरे. व्हीसी. प्रिन्सी. म्यूट आता म्यूट आहे का? प्रिन्सी. त्याला अनम्यूट ठेवायला लागते का सिमरन? काय नाव पण आहे? पर्सेंटेज किती येत आहे? 90%. हो 90% आहे सर. अच्छा, काय प्रकार आहे? ते सीपी आहे सर, पूर्णच दिव्यांग आहे. सीपीए. हा. आता आवाज जातो. आणि जिल्हा आता मग म्यूट असेल. हा? म्यूट असेल आता. कुठून बोलताय का? काय सर? नागपूरमधून बोलताय तुम्ही? नागपूर सर, हिरवी नगर. आपला पडोळे नगर आहे ना तिथं. मी सर काल तुमची मीटिंग ऐकली फेसबुकवर, म्हणून मी काल म्हणजे फोन लावला होता तुम्हाला विचारायला. ठीक आहे ताई. मोबाईल नंबर सांगा. 7083 हम्म 7083 96 हम्म 51 96 51 हम्म 39 किती? 39. पेन्शनचे जे आहे ते आतापर्यंत जी 2 महिन्याची पेन्शन आहे, मार्च आणि एप्रिलची कोणालाच मिळालेली नाही आहे. अच्छा. डॉक्युमेंटेशन विषयी एकदा तुमच्या डॉक्युमेंटेशन विषयी बोलून घेऊ एकदा. सुभाष यांना काय काय आहे जरा बोला बरं यांच्यासोबत. हॅलो ताई. हा भाऊ, मी काल बोलली होती तिच्या ते UID कार्ड वगैरे सगळंच आहे, पण म्हणजे त्यांची शाळेत ऐका ना मी सांगतो. त्यांची केवायसी केलेली आहे? नाही ना सर, यावेळी नाही केली. UID कार्डची केवायसी करणं म्हणजे बंधनकारक म्हणजे आहे. आपण अच्छा. केवायसी नसेल केली तर आपण पहिलं आपलं काम आहे केवायसी करणं. अच्छा, तर ते आणि कुठे जाऊ दुसरं करू? बरं ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करेल 10च्या नंतर. तुमचा ठीक आहे ना सर. केवायसीचा प्रॉब्लेम असेल, केवायसी करून मिळेल. आणि एक पोर्टलला आपलं दुसरं काम आहे की नोंदणी करणं. पहिले पैसे येत होते ना तुमचे? पहिले येत होते, आता 2-3 महिने म्हणजे 2 सर्वांपर्यंत बंद महिन्याचे झाले होते, पण सुरू केले. 2 महिन्याचे कोणालाच नाहीत आलेले. हे 2 काम तुम्हाला मी करून देईल 10च्या नंतर. ठीक आहे ना सर. अजून तिला ते हेही नाही बनवलं आहे का, म्हणजे पास वगैरे काहीच नाही केली मी तिच्यासाठी. ताई, मी काय म्हटलं, हे सुभाषजी आहेत, तुझे जे पासचे पास आहे, रेल्वे कन्सेशन पास किंवा जे काही डॉक्युमेंटेशन काम आहे हे करून देतील तुला. अच्छा सर. आता 10 वाजता ते तुला फोन करतील आणि तर त्यांना जे जी रिक्वायरमेंट आहे डॉक्युमेंटेशनची ती प्रोव्हाइड करून दे. हॅलो सर. करून देतील. ठीक आहे ताई? हो सर, हो सर, धन्यवाद. काही राहिलं तर सांग, आणि उद्या काय झालं ह्या कामाचे ते रिपोर्ट दे. हो. आणि ऐका ना सर, जे आपण जे फीडबॅक देत नाही तो ह्याचं एक थोडं हे घेत नाही, ते सांगणं काम तरी आहे की त्यांचं बाबा की काम झालेलं आहे, ते काम झाल्यापासून मीटिंगला पण जॉईंट होत नाहीत ते. मी हे ऑब्झर्व केलेलं आहे. हे बघा, जेव्हा काम मोफत आणि समाजसेवा केल्या जाते, तर जे लोक समाजसेवा करतात त्यांना ऍप्रिशिएशन म्हणून ते फीडबॅक महत्वाचे असते, तेव्हाच त्यांची हिंमत वाढते. मी सुद्धा बरेचदा बघून राहिलो की आपण एवढ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये येतो, पण ज्यांचे कामं आवर्जून होतात ते फीडबॅक पण नाही देत, सांगतही नाही, शांत बसतात आणि नवीन काम सांगतात. पण माझं अगोदर दिलेलं माझं काम झालं आहे, ऍटलिस्ट हे सांगाल तर जे लोक कामं करतात. आज या मंचवरती कितीतरी लोक आहेत जे धावपळ करून राहिले,
तर त्यांना काय हवंय? तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि ॲप्रिशिएशन आणि थोडं फीडबॅक. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुमचे जे काही कामं थोडे जरी पुढे वाढले असेल तरी ते सांगा की काल असं असं झालं, हे झालं. त्यामुळे जो करतो त्यालाही थोडं मोटिवेशन राहील. एवढी विनंती आहे. बोला, नेक्स्ट काय आहे? हॅलो साहेब, ऑनलाईन आता म्हणजे हँडिकॅपसाठी काही जागा वगैरे नाही का? हा हॅलो सर. कोण बोलत आहे? कुठून? हॅलो नाव सांगा पूर्ण. व्हिडिओ ऑन करा तुमचा. हॅलो सर. हॅलो साहेब, सारंग दुबे बोलतोय. सारंगडे? नाही, सारंग दुबे. सारंग दुबे जॉईन झालं होतं का याच्या अगोदर? हो, झालं होतं साहेब. मी तारीख कोणती होती? तारीख साहेब 9 तारीख होती. 9 तारीख? जेवढ्या लोकांना जॉईन करता येईल तेवढ्या लोकांना जॉईन करा. एक आनंदाची महत्वाची गोष्ट सांगणार आहे. 8:20 झाले. 9 सव्वा 9ला आपण ते सांगू. सर्व महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे. खूपच आनंदाची आहे. मला तर जास्त आनंद होऊन राहिला सांगण्यामध्ये. हॅलो. ठीक आहे. हॅलो तुझं सर. हॅलो सर. नाव काय म्हटलं तुझं? हॅलो सर. सारंग दुबे, सारंग चंद्रकांत दुबे. सारंग. हॅलो सर. 9 तारखेला आहेस नाही तू सारंग? हॅलो. असं आलो होतो सर इथे. मेयर साहेबांनी जॉईन केलं होतं मध्ये. सर. मी आलो होतो सर. 9 तारीख 4था महिना सारंग दुबे असं माझ्याकडे हॅलो सर. invitation आहे. हॅलो. नाही आहे. सर, इथे थांबा थांबा ना. अरे थांबा गोष्ट चालू आहे ना तिकडे. थांबा ना थोडा वेळ. एखादा मग सगळे बोलला तर कसं होणार? दीड तास सर्वांना बारी येणार. कसं रे ओमकार, जरा सांग बरं समजून यांना. त्यांच्या डोक्यात काही नाही, भुसा भरलाय सर यांचा. कसं रे दादा, एंट्री नाही आहे तुझी 9 तारखेला? तेवढं परफेक्ट नाही माहित साहेब मला. 9 तारीख परफेक्ट कशी सांगितली तू तर? म्हणून साहेब ते मेयर साहेबांनी जॉईन केलं ठीक होतं मला आहे, तारीख त्याच्यावर. आठवा आणि मग मला सांग. बरं जाऊ दे. चला नेक्स्ट सांगा. हॅलो सर. बोला, कोण बोलत आहे? हॅलो बोला. मी अजरुद्दीन मुलानी बोलतोय. कोण बोलतोय? अजरुद्दीन हॅलो. मुलानी. हॅलो सर. एक एक बोला रे भाऊ. हॅलो सर, मी चिंचणीहून बोलतोय. अजरुद्दीन मुलानी. कुठून बोलत आहे? काय आहे? अजरुद्दीन मुलानी, तासगाव. ताजबाग? तासगाव. हॅलो सर. बर बर. कुठून आहे ये तासगाव? आपल्याकडे इथे आहे पुन्हा आपले मित्र मुजम्मिल भाई, जरा आइए सामने, बताइए, बात करिए. हा. नाव सांगा तुमचं? अजरुद्दीन मुलानी. अजरुद्दीन मुलानी. पहिल्यांदा जुडलेले आहात? हा, आज पहिल्यांदा जोडलोय. अजरुद्दीन मुलानी. किती पर्सेंटेज आहे तुमचे? माझे 50% आहे. 50% आहे. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? पायाकडनं मी हे आहे. केव्हापासून आहे? मला आता 2023 पासून आहे. ऍक्सिडेंट झाला होता का? हा. मग काय तो पाय कापला गेलेला आहे का? नाही, गुडघ्याची वाटी काढलेली आहे. म्हणून तुला म्हटलंय पाहिजे. एक मिनिट. कुठला जिल्हा? सांगली जिल्हा. सांगलीमधून आहे का तुम्ही? हा, सांगलीमधून बोलतोय. अच्छा. हा, इथे माझे दिव्यांग बांधव आहेत भरपूर. पण आपण एकदा इथे वेळ जर दिली तर मला हे होईल. काम करायला जरा मिळेल.
आम्ही तर शोधूनच राहिलो अशी संधी. हो ना. हा, वो बोलते हैं ना ऊपर वाले के घर में देर है अंधेर नहीं है. बरोबर. हम तो वैसे ही देख रहे हैं. अभी थोड़ी देर पहले ही हमने बात की. मग यही चर्चा चल रही थी अभी. यही चर्चा चल रही थी हमारी. माझं काम आता तुमच्या ते एक सर होते ते ह्यांनी माझं काम केलं ते दिव्यांग पोर्टलवर नाव नोंदणी करायची त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली. माझं काम बाकीचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचं काम करायचं होतं म्हणून म्हटलं तुम्हाला जर वेळ मिळेल तर सोमवारी जर तासगाव मध्ये आला तर मी संपूर्ण दिव्यांग बांधवांना गोळा करून तिथे हे करू शकतो. ठीक आहे, सविस्तर बोलू जरा. सांगली. हम्म. सांगली. आणि तहसील काय आहे? तासगाव. तासगाव. हम्म. कोणी आहे का बाथरूमात? शिक्षण गावात किती काय दिव्यांग? 50% आहे मी. गावात किती काय? गावात माझ्या कोण 10 आहे? 12 जण आहेत. कौन बोलते? अच्छा, बुजुर्ग भाई बोल रहे हैं. हाँ, ठीक. ठीक है, ठीक. बोला बोला सर बोल रहे. इतनी इंफॉर्मेशन लेते हो फिर बात करिए आप. हाँ. एज्युकेशन क्या है भैया? शिक्षण किती आहे तुमचं? तुमचा आवाज बंद झालेला, म्यूट झालेला आहे. म्यूट झाले आहे तुम्ही. सर आपण यांना जॉईन केले. हॅलो सर. एज्युकेशन किती आहे तुमचं? चौथी पास आहे. वय किती आहे? वय माझं 41 आहे. आणि मोबाईल नंबर सांगा. 96 37 हम्म. 24 97 24. 24 97 97 24. तासगावची किती लोकसंख्या आहे? तासगावची लोकसंख्या मला काही एवढी माहित नाही. दिव्यांग किती आहे तासगावला? आमच्या गावात 15 ते 20 आहे ते चिंचणीमध्ये. म्हणजे तुम्ही तासगावलाच राहता का? नाही चिंचणी म्हणून गाव आहे. माझे खासदार संजय काका पाटील. गाव कोणतं आहे? चिंचणी. चिंचणी. हा. चिंचणी. बरं, ठीक आहे. मला एक सांगा, किती लोकांची मीटिंग लावू शकता तुम्ही तासगावला? आमच्या गावात 15-20 जण आहेत आणि खुसगाव मध्ये एक माझे मित्र एक दोघं तिघं आहेत. मी आणि त्यातनं आणि सगळ्यांनी 50 जणांची मीटिंग तर लावू शकतो. कुठे? तासगाव मध्ये. आणि सांगली ते तासगावचं किती अंतर आहे? सांगली ते तासगाव 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आहे. हा. बरं बरं. नंबर बरोबर एकच नंबर आहे की दुसरा पण आहे? नाही हेच नंबर आहे एकच. ठीक है. ये हाँ, मुजम्मिल भाई बोलिए. हेलो हेलो, अभी हाँ, बात सर, कर रहे सागर- थे. बोलिए आसपास सर. के जो हाँ, इनसे बात चल रही है, हेलो. जरा शांत रहिए. हम सबसे बात करेंगे. हेलो. सबसे बात करेंगे. हाँ वो भैया. पूरा नंबर डिटेल निकाल के रखिए, आप नंबर लिख के रखिए. आपके गांव में है बोलते हैं 15-20 लोग, उनका नंबर लिख के ठीक है. हॅलो बस वही. हॅलो सर. वो व्हाट्सएप में डाल देना. हाँ ठीक है सर. सर सागर बोलतोय. थोडं हे मुजम्मिलला बोलायचं आहे. हे ज्यांचं बोलणं झालं की मग तुम्ही पण बोला. हेलो. हाँ बोला सर. ये जो अपन मीटिंग ले रहे थे इनकी, यही हाँ. आसपास के और उनके गांव हैं जो बस के है मेरे और गांव के भी है. हाँ, उनके सबके मोबाइल नंबर जमा करो हाँ. और उनको सबको ये जैसा इत्तेला दे दो कि अपन प्रोग्राम लेंगे. हाँ. फिर अपन अपना सर का अपॉइंटमेंट लेंगे. सर जब बोलेंगे तब वो प्रोग्राम अपन कर सकते हैं अरेंज ठीक है सर. उसके हिसाब से. और फिर अगर अपन ये सर से जुड़ गए हाँ. अपनी, तो हाँ. ऐसा समझो कि अभी महाराष्ट्र के अंदर ये मोर्चा लेकर कोई भी नहीं चल रहा. हाँ. सिर्फ सर की एक कुर्बानी है कि सर एनी टाइम तैयार है ये मोर्चे के लिए. और उसके बाद में सिर्फ महाराष्ट्र ही नहीं, पूरे इंडिया से सर से लोग जुड़ रहे हाँ सर. ये काम के लिए. तो अब अपना काम है कि सर का सपोर्ट करना. तो सर का सपोर्ट यही है कि अपने आसपास के जो देहात के लोग हैं, आसपास के, वो उनको कुछ पता नहीं, स्कीमा का पता नहीं, क्या क्या है, कैसा कैसा है. ये सारी चीजें अपन उनको प्रोग्रामों में बताएंगे, जो प्रोग्राम लेंगे. तो
तो ज्यादा से ज्यादा जो जुड़ना चाहते हैं अपने से उनको जोड़ो, उनके नंबर कलेक्ट करो, जितने भी आसपास के खेड़ों के नंबर है अपने पास में, दिव्यांगों के। ठीक है, ठीक है, ठीक है सर। तो मुलानी भैया, हाँ बोलिए सर। तो अभी हम संपर्क कर रहे हैं फोन पर, हाँ अभी तुरंत, हाँ और आपको अभी तुरंत हम एक नोट कर रहे हैं हम्म, कि सांगली की परिस्थिति थोड़ा सी बिगड़ गई है, और सांगली में ये आपके लिए बहुत अच्छा चांस है नेतृत्व देने का। तो अभी हम आपको एक ग्रुप में ज्वाइन कर रहे हैं, हाँ और आपको समझाएंगे कि कैसे आपको इकट्ठा करना है लोगों को। हम्म, तो इसी मीटिंग में वो एक्टिविटीज कर लेते हैं, ठीक है? ठीक है। हाँ, आप अभी फोन, अगर आप अभी नहीं भी बात की तो चलेगा, हमारे यहाँ से आपको अभी फोन आएगा। ठीक है, ठीक है। चले, धन्यवाद। हाँ, यहाँ एक सेकंड, सागर भैया बोलिए। सर आझरबाईंना आपण जॉईन केलंय. अच्छा, हो का? अरे वाह 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 वाह, आणि बहुत काय बढ़िया, केलंय, बहुत बढ़िया। तसं ते बॉर्डरवरती आहे, सांगली आणि मिरज आपल्याला जवळ पडतं ना, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन मध्ये जरी आम्ही काम केलं तरी पण चालू शकतं. म्हणजे आता मी माझ्या ग्रुपमध्ये पण त्यांना ऍड केले, म्हणजे जे आपले कार्यकर्त्यांची टीम आहे ना कोल्हापूरच्या, त्याच्यामध्ये पण त्यांना ऍड केले. बढ़िया बढ़िया, बहुत बढ़िया। हा. आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉल्युशन करून दिला, त्याच्यामुळे ते बोलले बरं वाटलं, बाबा आपल्याला कोणतरी काम केलं. तर आता एक काम करूया का, असं चालेल का बघा, की सांगलीचा ग्रुप बनवू, हा सांगली तासगावच्या, आणि यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करू, म्हणजे ते प्युअर तिथले सांगलीचे लोक, तुम्ही तिथल्या लोकांना डेव्हलप करू शकता। आता मी काय करलोय माहिती का, सांगली कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्याचं सर काम करावलंय, कारण बरं, मला माहिती आहे तिकडं माझं असंच चाललंय सध्या. आपण याच्या आता सध्या ग्रुप तयार नाही करू, हा. तुम्ही यांचे नेतृत्व करा आणि यांची मीटिंगची डेट डिक्लेअर करा मला। नाही काय करून द्या, त्यांचं नेतृत्व त्यांनी करून द्या, आपण त्याच्यामध्ये जातो मी, म्हणजे त्यांना हे करतो, बोलतो मी त्यांच्याशी, त्यांच्यातलं कोणतं माणूस उभा राहून ते, हो हो हो, आपण काय नको त्याच्यात, आपण मी जाऊन त्यांना भेटेन काय तर, म्हणजे मीटिंग वगैरे असली तर मी बोलीन तिथे जाऊन. हर एतबार से उनका त्यांना करो। नेतृत्वासाठी त्यांना एक ग्रुप देऊन देऊ आपण, तुम्ही त्यांचे आम्ही तो प्रभारी माझ्या टाईप ग्रुपमध्ये त्यांना तुम्ही ग्रुप द्या, म्हणजे ते जॉईन होतील आणि त्यांचं एक ही करतील, मग मला पण ऍड करा त्याच्यामध्ये. डन डन डन, ह्या सागर भैयाला घे त्याच्यामध्ये, सागर सागर दादाला घे, आणि मेन हे करून दे, त्याला घेऊन दे, देऊन दे। मुलानी जी, आपको अभी फोन कर रहे हैं 2 मिनट में। अजर भाऊ, हा सरांशी बोलणार ना, आपण काम केलं का व्यवस्थित तुमचं? झाले सर, व्यवस्थित झालं सगळं. ओके ओके, थँक्यू बरे सांगितल्याबद्दल. सागर हा बोला ना, कोण आहे? बोला, कोण बोलते? साका बोलते। हॅलो, हा बोला ना, बोला ना, सरांशी बोला। तुम्ही बोला की सरांशी, मी बोलतो की. हा, याला अमोल सर या या एक मिनिट, यलप्पा बोलत आहे। हा अमोल सर, कोण बोलत? राजू, हा नंबर बोला। राजू, राजू जोनवाल। हॅलो, नमस्कार सर. राजू, नमस्कार, बोला ना, बोला। यल्लाप्पा बोला ना. हा ते कोण बोलायलात ना? राजू जोनवाल, बोला ना, काय बोलायचं आहे? विषय लवकर लवकर, फास्ट बोला जरा। जागेचं झालं नाही सॉल्व. काय? हॅलो, राजू, जागेत म्हटलं, जागेत सॉल्व झालं ना आपलं, ते पोलीस पाटील काही करायला नाही मदत. पोलीस स्टेशनला केली का तुम्ही? नाही, आता काही नाही बोलू शकत तुम्हाला मी। तुम्हाला 50, आता यार तुम्ही काय कसं करता, तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करा म्हटलं। तुमचे जे मदत करतात कॉर्पोरेटर मदत नाही, तर तुम्ही मला पोलिसांची रिपोर्ट द्या, जेणेकरून मी तुमच्या एसपी सोबत बोलतो। हॅलो, हॅलो, एक मिनिट थांब, हा विषय याच्या खूप दिवसाचा सुरू आहे। राजू भाऊ, हॅलो सर. तुम्हाला मी काय म्हटलं, की जर आता आपण तुमच्या ग्रामसेवकाला फोन केला, मग पोलीस पाटलाला फोन केला, त्यांनी हमी दिली, त्यांनी काम नाही केलं, ओके, काही हरकत नाही। तुम्हाला सांगितलं
तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि त्या तक्रारची FIR कॉपी किंवा जी नोंदणी कॉपी आहे मला द्या. तुमच्या SP मध्ये इन्व्हॉल्व करू, कमिशनरला इन्व्हॉल्व करू. तुम्ही केलं का ते काम? नाही. मग तुम्ही मला पुन्हा विचारत आहे की माझं काम नाही झालं म्हणून. म्हणजे मी हेच काम करायचं का प्रत्येक हप्त्याला तुम्हाला नवीन नवीन मार्ग सांगणार आहे मी तुम्हाला काय करायचं आहे तर पाठवतो तुम्हाला. अरे हे असे नको. कामाचं काय झालं? तुम्हाला जे काम सांगितले होते ते राजू भैया नेटवर्क बनवण्याचं काम काय झालं? हो एक वनतर्फा करायचं आहे का तुम्हाला? म्हणजे मीच मदत करू का? तुम्ही काही करणार नाही का? ते आता काय नाही, तुम्ही 4 महिने झाले जोडून. तुम्हाला साठी एवढं काही केलं, आम्ही धावपळ केली, सगळं काही केलं, पण तुम्ही एक आजपर्यंत मेंबर जोडून नाही दिला. तुम्ही फक्त नेहमी कंप्लेंट घेऊन येता. आपलं दिव्यांग पॉवर 2 हे जोडलं ना मी आपलं किती जोडले? 30 जण जोडले त्याच्यात. अरे 15 मे पर्यंत तुम्हाला राजेराव गाडी जगात लागलं तर नाही मग बरोबर शांत राहा ना. मग म्यूट तर करावं. कालच आपला म्हणला दिव्यांग मध्ये 30 जण जोडले. राजू भाऊ हो तुम्ही थोडस अटॅकिंग काम करा. बरोबर. ते काय दिव्यांग मोर्चा ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. 6 जून गुड. याला जरा पास करा. आपल्याला 15 मे पर्यंत संपवायचं आहे. कळलं का? आणि विषयावरती आपण पोलीस कंप्लेंट तुमची आल्यानंतर बोलू. तुम्ही मला पोलीस कंप्लेंट द्या, मी तुमच्या सोबत बोलीन. त्या घेऊन खालच्या पातळीवर काही होत नाही तर वरच्या पातळीवर बोलू. तुमच्या विषय लिगल आहे, शेवटपर्यंत लढू हे सांगू शकतो. आश्वासन नाहीये, तुरंत ऍक्शन राहते आपली, पण रिपोर्ट तर द्या पोलिसांची. चला नेक्स्ट. हॅलो नाही का? हॅलो एक मिनिट कॉल बॅक कर याच्यावरती. 7:25 किती कॉल करते यांनी मॅट करून ठेवलं मला. इतका कॉल करते बोल. त्याला तो मतिमंद आहे, त्याला लोन करते काय कालपासून. तो जो त्या दिवशी आलता खर्रा खाल्ला तो ना, माहित नाही तोच आहे का? तर अरे तो मला पण पागल करताय सर. ऑफिस मध्ये येऊ का म्हणते. आता मी म्हटलं संडेला. हे बघ याला फोन कर. हे जे आहे ना हे 31 ना 31. हो 31 अच्छा तोच आहे. आहे. पागल करतो. मॅट करून ठेवलं. सकाळ संध्याकाळ रात्री 2 वाजता 1 वाजता दचकून उठून राहिला माणूस. ते 28 ना एक. हा कोण आहे बोला. 7:25 पासून ना सर. बोलत दादा. हॅलो सर बोल. कॉल करू ना AM. हो विनायक बोल. विनायक सर याला बोलतो सर. आम्ही ना पोर्टलवर UDID कार्ड न टाकून चेक केला तर तिथं पोर्टलवर मुली. विनायक पहिल्यांदा जोडत आहे. हो बर ठीक आहे. सांग पूर्ण नाव सांग तुझं. विनायक पंढरी राऊत. पर्सेंटेज किती आहे तुझे? 40. काय प्रकारचे? UDID वरती जे फोटो अपलोड आहे ते माझ्या मुलीची आहे. विनायक मला माझ्या प्रश्नांचे उत्तर अगोदर दे, मग तुझ्याशी बोलतो. बोला ना सर. दिव्यांगांचा प्रकार कोणता आहे? हँडिकॅप पर्सेंट पायाला हँडिकॅप आहे सर. प्रकार लोकोमोटर आहे का? पायानी आहे का? लोकोमोटर असेल. हा एक पाय एक पाय लेफ्ट. बरं ठीक आहे. जिल्हा? गोंदिया जिल्हा. तहसील? तालुका?
तालुका अर्जुनी मोरगाव. हा अर्जुनी मोरगाव. अर्जुनी. हो. गावाचं नाव काय? मोरगाव मोरगाव. वय किती? वय होय होय 39 सर. तुझ्याच दिव्यांगात आहे ना? तुझ्या दिव्यांग? काय म्हटलं? दिव्यांग तुझ्या आहे, आणखी दुसरा आहे? नाही, मी तर पण आहे काय? अरे पण आता ही माहिती कोणाची सांगत आहे? तुझी स्वतःची आहे ना? नाही, यांची आहे. विनय नाव कोणाचं आहे? मी आहो सर. मॅच करता तुम्ही मला पूर्ण. आपल्याला बोलता येत नाही बरोबर म्हणून म्हणलो भाऊ आहे, भाऊ बोलून घ्या तुम्ही. काही हरकत नाही. अरे बोलता नाही येत, जो दिव्यांग आहे त्याला बोलायला लावायचं ना मग. काही हरकत नाही, त्याला बोलता येत म्हणते. ठीक आहे, मोबाईल नंबर सांग. 7066 7066 5365 53. 53 हे कर बरोबर मला नाही करता येत बंद लीव करायचं. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे सांगा. काय म्हटलं सर? हॅलो. बोलणार दादा, बोल. ते UDID कार्ड पोर्टल वरती चेक केलं आम्ही ना, तर तिथं नाही का म्हणजे विनायकची फोटो नाही येत आहे सर, त्याच्या मुलीची येत आहे. पोर्टल. बरं, UDID कार्ड चेक केलं तर तिथे विनायकची फोटो नाही येत, त्याच्या मुलीची फोटो येत आहे. येस सर. का बरं? माहिती नाही सर, आता आम्ही चेक केला त्याच्यामुळे विचारलं तर मग तुमचा नंबर वगैरे मिळाला. ठीक आहे, ठीक आहे. सागर भैया आहे का इकडे? काय म्हटल्या? सागरजी, हा बोला. काय विषय आहे? हा बोला सर. हा विषय काय यांच्यामध्ये? त्यांचं काय असेल, त्यांच्या मुलींचं आधार कार्ड असेल ना, त्याला लिंक असेल बहुतेक, म्हणजे फोटोचा काय तर इश्यू असणार आहे. नंबर वगैरे काय काढतात ते सुद्धा डिटेल बहुतेक बघायला. या पोरीच्या आधार कार्डले नंबर लिंक आहे का? मोबाईल नंबर त्याच्यात बोला जरा. हा हॅलो सर. हा ओमकार म्हणतोय. विनायक, तुझ्या हा बोला ना सर. नंबर कार्डच्या लिंक असतं असे बोलत आहे. हो. मग सोल्युशन काय आहे साहेब? सोल्युशन म्हणजे तिथं फोटो अपलोड नाही करता येत सर, फोटो अपलोड नाही होत आहे आपली स्वतःची, नाही का सर. त्यांचे सगळे डिटेल एकदा चेक करायला पाहिजे. त्यांना माझा नंबर देतो, बघतो मी नेमकं काय झालं, कारण मला पण ते समजून घ्यायला पाहिजे ना. सागर सर, फोटो अपलोड होतो ना त्याच्यावरती? हा मग बोला जरा सुभाष सर. बोला बरं हा सुभाष. फोटो. हा हॅलो. हा विनायकजी, बोला ना सर. हा फोटो अपलोड होतो ना त्याच्यावरून, स्वावलंब काय याच्यावरून. तुम्ही फोटो बाहेरून केलं होतं का फोटो अपलोड करण्यासाठी काही ट्राय? हो केलं होतं सर. काय बोलतात? नेट कॅफे मधून केलं होतं पण ते झालं नाही. हा बरं झालं नाही ती तुम्हाला मग पर्याय की जे हॉस्पिटल आहे, तुम्ही UID कार्ड काढलं होतं. हो. हा तिथं एकदा तुम्हाला भेट द्यावं लागेल, तिथून करेक्शन करून तुम्हाला भेटेल. तरी पण मला तुमचं काय करा, एक 10च्या नंतर मी नंबर नोट करून घेतलेला आहे तुमचा. मी काय म्हटलं? डिटेल्स एकदा चेक. तुमचा नंबर मी नोट करून घेतलेला आहे. 10च्या नंतर मी तुम्हाला कॉल करतो. जर माझ्याकडून झालं तर तुम्हाला ते करून देतो, फोटो तुमचा अपलोड करून देतो. जर नाही झालं तर आपल्याला तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागेल. ठीक आहे सर. हा तिथं तुमचा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे सर. हो ठीक आहे, चालतंय. बोला ठीक आहे. सरांशी. हॅलो अमन सर. हॅलो हॅलो अमन सर. हो हो, हा बोला.
हा यल्लाप्पा बोलतोय. याच्या उद्या फीडबॅक द्या विनायक. विनायक विनायक याच्या उद्या फीडबॅक द्या, काय झालं या कामाचं. तर गेला का? अनम्यूट झाले सर. हॅलो, नेट प्रॉब्लेम झाला का? नाही सर, तो गेला. आवाज येतो माझा? हॅलो, गेलाय सर, तो गेलाय. तो हाय नाही, तो ऑनलाईन गेला. सर तुमच्यात नेट प्रॉब्लेम आहे असं वाटत आहे. हॅलो, दीपिका मॅडम, आवाज येत आहे? हो, सरांचा आवाज नाही, सरांचा नाही येत आहे. सरांच्या नाही येत आहे. आवाज येत हा, आहे का? हॅलो, आता येऊन राहिलाय. हा नेट गेला होता बहुतेक थोड्या वेळाकरता. हॅलो, हॅलो सर. हा बोला. ते 1 मिनिट थांबा रे बाबा. यल्लाप्पा 2 मिनिट थांब. नेट की प्रॉब्लम चल रही. ते फोन करत होते आता कंटिन्युअस. बोला, कोण कोण फोन करत आहे? नेवारे नेवारे आहे का इकडे? नेवारे बोला बोला. चला ठीक आहे. बोला यल्लाप्पा. हा सर. पहिल्यांदा जुळलेले आहे? नाही 26 फेब्रुवारीला जोडलेलं. सागर दादांच्या ग्रुपमध्ये. बरं, 20 फेब्रुवारी. 26 फेब्रुवारी. 88% हँडिकॅप आहे. मेवामध्ये कोणाला बोलवलं आहे का आज? मेवामध्ये आज कोणता वार आहे? आज बुधवार. उद्या बोलवलं आहे का? गुरुवारीला. आज गुरुवार आहे का? नाही, उद्या आहे. उद्या आहे. हा, किती वाजता बोलवलं? त्यांना सांगितलं 10 वाजता जा म्हणून. त्यांना फेरतपास दहा त्यांचं टेम्पररी कार्ड हे झालेलं परमनंट कार्डसाठी पाठवलं होतं. त्या डीन सोबत झालंय माझं बोलणं तिथल्या. करून देतो बोलले. हा बोला. 26 तारखेला जॉईन झालते ना तुम्ही? याला हा सर. हा सर. 26 फेब्रुवारी म्हटलं तुम्ही? हा 26 फेब्रुवारी. गुड. बॅटरी सायकल पाहिजे. ईमेल करायला सांगितलं. समाज कल्याण विभाग कोल्हापूर. हा सर. 77% देतो. नक्की देतो. हा नक्की आणि देतो. सर ग्रुप तयार केलाय. सागर सरांची बोलणं चालू आहे. बहुत बढ़िया. हा सर. सागर सरांच्या सागरजी यांचे नाव घेऊन घ्या. यल्लाप्पाला सायकल आपण नक्की देऊन राहिलो. झालंय हो माझं सर. बोलणं. सर इचलकरंजी विभाग पूर्ण त्यांच्याकडे दिलाय मी. त्यांनी तो इचलकरंजी सगळा पूर्ण हँडल करायचा. बढिया बढिया बढिया. आज लिहून टाकतो इथे मी अपडेट. आज तारीख किती आहे? हा, हा. 22 तारीख आहे. 22/4/2026. फॉर्म भरलाय सर 2024 मध्ये. कशाच्या? ई रिक्षाचं सर. नाही ते तुम्ही एक कोणतेही ठरवा. आयदर ई रिक्षा ठरवा, नाही तर बॅटरी चालित. एकच डिसिजन घ्या आणि मला फायनल डिसिजन द्या. कारण मी आता देऊन राहिलोय सगळ्या. बॅटरी सायकल राहून दे सर. हा, राहू देऊ? बॅटरी सायकलची सर. बॅटरी सायकल राहू देऊ की नाही देऊ? द्या की सर. ई रिक्षा नको, बॅटरी सायकल द्या सर. द्या की. ठीक आहे. सागर भैयाशी संपर्कात राहा. हा सर. अनाउन्समेंट करायचंय. ओके सर. ओके ओके. हा. बॅटरीची सायकल घेणार. यल्लाप्पा. हॅलो सर. हा, तर आता जे आहे हॅलो.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की मला थोडं अर्जंट बाहेर जायचं आहे. मी एक काही वेळ देऊन ठेवलेली आहे, तर पुढची मीटिंग तुम्ही हाताळावी. ही मीटिंग लाईव्ह जशी सुरू आहे तशी सुरू राहील, त्यामुळे सब्जेक्ट बरोबर घ्या. नमस्कार. ठीक आहे. नमस्कार. सर गुड न्यूज सांगणार होते सर. बाहेर चालाय मी. सर 9 बजे कोई गुड न्यूज सुनाने वाले थे. सर गुड न्यूज सांगणार होते. हा 8:30 वाजता सांगणार होते. 8:30 वाजून चुकले. 9:15 ठीक आहे सर. कोणाला? बरं ठीक आहे, असो. एक मिनिट. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येते का? हा, बरं ठीक आहे. हॅलो, मी एवढी सांगून देतो गुड न्यूज आणि मग मोकळं करतो. नमस्कार सर. हा नमस्कार सर, मी विश्वजित मधने बोलतोय. दादा, थोडं 2 मिनिटं थांबता का? आपल्याकडे मान्यवर आहेत सगळे, तुम्हाला माहिती घेऊ आपण तुमची आणि देऊ पण. तुम्ही बोला नक्की, मला 1-2 मिनिटं बोलू द्या. ठीक आहे सर. जैसे कि आप सभी लोग जानते हैं, आज का दिव्यांग जन संवाद कार्यक्रम ये 233 नंबर का एपिसोड चल रहा है और पिछले 233 दिनों से लगातार बिना रुके बिना थके आप सभी मान्यवरों की मदद से ये कार्यक्रम इस टप्पे में आके गया है कि बहुत जल्द हम 300 नंबर क्रॉस कर लेंगे. मतलब आज 233 है, कुछ दिनों बाद 1-2 महीने या 2 महीने में हम लोग 300 नंबर क्रॉस कर लेंगे. बिल्कुल बिल्कुल. तो आपके आशीर्वाद से इस कार्यक्रम का दबदबा अभी पूरे महाराष्ट्र में ऐसा बन रहा है. दबदबा बोलो या इज्जत बोलो या रिस्पेक्ट बोलो, जो लोग हमको सही में सुन रहे हैं, हमारे कामों को देख रहे हैं, उनके आशीर्वाद से कल एक हमें आशीर्वाद मिला है. और वो ये है कि आपको बताना चाहता हूं कि जो दिव्यांग भाई बहन बैटरी चलित साइकिल के लिए तरस रहे थे, क्योंकि बैटरी चलित साइकिल का नियम क्या है, 80% और उसके ऊपर में अगर कोई दिव्यांग है तो उसको बैटरी चलित साइकिल दी जाएंगी. लेकिन कल मेरी डिपार्टमेंट में बात हुई और आपको बताते हुए मुझे इस बात की खुशी हो रही है कि एटलीस्ट 100 साइकिल का अप्रूवल ये हमको मिल गया है. जो 100 साइकिलें जो है वो 50% दिव्यांगों से लेकर तो 79 मतलब 80 के नीचे 50 के ऊपर जो भी दिव्यांग आपके संपर्क में है, उनको अभी हम ये मोटराइज साइकिल स्पेशल ऑर्डर के अंतर्गत दे सकते हैं. यही आप सभी के लिए गुड न्यूज है. धन्यवाद सर. अभिनंदन. अभिनंदन सर. सगळं श्रेय अभिनंदन सर. याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला मुझे बात करते हुए बहुत सर, खुशी हो तुम्हाला. रही है, इवन मेरे रोंगटे खड़े हो रहे हैं, क्योंकि ये हमारे लिए उपलब्धि है. अभिनंदन सर. अभिनंदन. सर अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन सर अभिनंदन. सर अभिनंदन. तो मुझे विश्वास है इस बात का कि आने वाले समय में जो भी योजनाएं हम कर रहे हैं उसको हमें यश जरूर मिलेगा. जैसे मेरा लक्ष्य है, पूरे महाराष्ट्र में बहुत बड़ा लक्ष्य है. इतना आसान नहीं है, लेकिन लक्ष्य तो लक्ष्य होता है, कि बड़ा है हो या छोटा हो. एक लक्ष्य हमने लिया है. मेरा लक्ष्य, आपका लक्ष्य होना चाहिए कि रोजगार के लिए हमें पूरे महाराष्ट्र में आने वाले 3 सालों में 1 लाख ई रिक्शा साइकिल एनी हाउ बांटनी है. एनी हाउ, ये मेरा लक्ष्य है. हालांकि अभी ये मेरा लक्ष्य कोई सुन रहा है नहीं सुन रहा है मुझे पता नहीं है, लेकिन मेरा और हम लोगों का अपना लक्ष्य है. और मैंने ये देखा है कि अगर हम चीजें कोई डिसाइड करते हैं, तो भले ही हम किसी गवर्नमेंट के पोजीशन पर बैठे हैं या नहीं बैठे हैं, हम एमएलए है, एमएलसी है, नहीं है, ये फर्क नहीं पड़ रहा है. लेकिन अगर आपका लक्ष्य पक्का है तो किसी ना किसी मार्ग से रास्ते निकल जाते हैं.
क्योंकि आप यूनिवर्स को अट्रैक्ट करते हैं, क्योंकि आपके जीवन में खुशहाली तभी आती है जब आप वो चीजों को अट्रैक्ट करते हैं, लॉ ऑफ अट्रैक्शन जिसे कहते हैं। मेरे से ज्यादा आप जानते होंगे काफी लोग, और नहीं जानते तो समझ लीजिए कि हमने अट्रैक्ट किया है 1 लाख साइकिल हमें बांटना है, मतलब एक जिले में लगभग 2700 साइकिल आ गई। यहाँ पर जहां अभी 30 साइकिल 40 साइकिल भी देना मुश्किल हो रहा है, 20 सायकल देणं मुश्किल हो रहा है। 2-3 सायकल वाटतात, थातुरमातुर कारवाई करतात आणि बस म्हणते आम्ही खूप वाटले आणि बाकी जा तुम्ही। तो ऐसा करके हमको 1 लाख बांटना, ये मेरा लक्ष्य है। इसके लिए मैं प्रयासरत हूँ, आपके माध्यम से हम सभी लोग प्रयास करेंगे। लेकिन हमारा एक छोटा सा प्रयास अभी सफल होते हुए मुझे दिख रहा है, वो ये है कि जो दिव्यांग हमें, जो 59% दिव्यांग है, 60% दिव्यांग है, 70% दिव्यांग है, ऐसे दिव्यांग हमें जो बोलते थे कि मुझे भी बैटरी चालित साइकिल चाहिए, तो आपको बताना चाहता हूँ कि वो हो चुका है। अभी आप तमाम भाइयों बहनों से विनंती है कि आप जिस जिले में हो, चाहे आप कोल्हापुर से हो या सोलापुर से, सांगली से हो या अकोला से, अमरावती से हो या नासिक से, वाशिम से हो या यवतमाळ से, गढ़चिरौली से हो या फिर परभणी से, आप कृपया अपने जिलों के दिव्यांगों के डॉक्यूमेंट जमा करना कोशिश कलेक्ट कीजिए। डॉक्यूमेंट कलेक्ट करने में करना क्या है आपको, तो आपको करना ये है कि आपको उनका यूडीआईडी कार्ड, आधार कार्ड और उनकी एक एप्लीकेशन उनके द्वारा लिखी गई, या फिर आप भी लिख के दो, ये आप इकट्ठा जमा करवाइए। और इकट्ठा आपकी जब जमा हो गई तब आप मुझे सबमिट करिए। एक मोटा मोटा इसके लिए आप 8 दिन का समय लीजिए। जो 36 जिले है, जैसे सर 36 जिले हैं, 36 जिलों में अगर 100 अगर हमारे पास में ई रिक्शा 100 है, 150 है, वो देख लूंगा मैं बाद में। आप सिर्फ इकट्ठा गाड़ियाँ कराइए। और अगर 36 जिले है तो एक जिले में मोटा मोटा मान के चलो 5-10 आप देखो, जो जैसा जो रिक्वायरमेंट है, आपको मदद करने वाले दिव्यांग जो भी है, जो सही में लाचार है, पीड़ित है, या फिर जिनको सही में गरज है, दोनों चीजें। एक तो लाचार है, पीड़ित है, जो कुछ भी नहीं कर पाता है, जो घर में ही बैठा है, उसके लिए ठीक है। या फिर जिसको जो अपने नेटवर्किंग का काम कर सकता है, जो संगठन को मजबूत कर सकता है, लेकिन आज उसको जरूरत है, तो ऐसे लोगों को लो और उनके अर्जिया एप्लीकेशन कलेक्ट करिए और उसको हम अंजाम देंगे बहुत जल्द। तो जैसे ही आपकी एप्लीकेशन होती है तैयार, रेडी, कलेक्ट, मेरे साथ संपर्क में बने रहिएगा और मुझे रोज अपडेट करिए कि आज आपकी इतनी एप्लीकेशन कंप्लीट हो गई, ताकि हम वन टाइम में ये कार्यक्रम निपटा देंगे। और ये बड़ा अचीवमेंट रहेगा, इसको बड़ा प्रोग्राम करके भी हम लोग कर सकते हैं। ये कहाँ से कराया, कैसे कराया, वो मैं आपके साथ में बाद में शेयर करूँगा, क्योंकि मेरे मुंबई में भी बहुत अच्छे नेटवर्क हैं, तो आप इसको समझिए। दूसरा विषय जो है, ये इम्पोर्टेंट विषय, बाकी दूसरा विषय मैंने कुछ सिलेक्टेड लोगों को बताया है, तो जो बताया है वो मेरे कार्यालय में आके 3-4 दिनों में आके पुष्पेंद्र की तरफ से तारीख मिलेंगी। वो ई रिक्शा के लिए जो फॉर्म भरने हैं उनके फॉर्म भर लिए। अगर आपको लगता है नागपुर शहर, नागपुर जिले में और भी कुछ ऐसे लोग हैं जो अच्छे हैं, मतलब जिनको जरूरत है, वो भी हमसे संपर्क कर सकते हैं। उम्मीद करता हूँ आपको ये सुन के खुशी हुई होंगी कि 50% से लेकर हाँ धन्यवाद सर, धन्यवाद उनके लिए भी धन्यवाद सर, धन्यवाद सर, थैंक यू। अमोल सर, हाँ जी भैया, मी तुम्हाला एक त्याचा ऍप्लिकेशनचा एक फॉर्मॅट पाठवलाय, त्याच्यामध्ये जरा करेक्शन करून किंवा तो बरोबर असेल तर तो सगळीकडे हे करूया, म्हणजे बरोबर आहे, मी बघितला आहे तो। गुड फॉर्मॅट, गो अहेड, जा पुढे त्या फॉर्मॅटला घेऊन। सर साठी टाळ्या वाजवा, टाळ्या। सुनी सुनी बधाई देणार का सरांना? थोडा जोरात आवाज, एका सोबत म्हणा सर, बधाई। तुम्हाला खूप खूप ढेर साऱ्या एक म्हणजे तुम्हाला एक शब्दही नाही देऊ शकणार मी तुम्हाला। खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला नवीन एक कामासाठी। बिल्कुल, सारे के सारे दिव्यांग भाइयों से अपील है
हेलो हेलो हॅलो मॅडम. हेलो हॅलो सर. हॅलो सर. 27 तारखेला 27 तारखेला पुस्तक वितरण, शालेय सामग्री वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ठेवलेला आहे. सोमवार येत आहे. ज्यांना कोणाला मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत वैयक्तिक काही डेप्युटेशन द्यायचे असतील तर ते नागपुरातील लोकांना सांगू शकतात. जे बाहेरचे आहेत ज्यांना येणं पॉसिबल आहे ते येऊ शकतात त्या कार्यक्रमाला. सकाळी हा कार्यक्रम राहील. एक साधारणतः 2:30-3 वाजेपर्यंत चालेल. सोमवारी ठेवलेला आहे. आवर्जून याची पत्रिका आज ग्रुपवर आपण सर्क्युलेट करू. सायंकाळपर्यंत तुम्ही यू ऑल आर वेलकम. तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी. ज्या शक्य होईल तर या आणि त्रास घेऊन नका येऊ. तर एवढं सांगू इच्छितो आणि मला थोडं जायचं आहे, तर मी ही मीटिंग तुमच्या स्वाधीन करतो आणि पुढे वाढतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हेलो हेलो हॅलो सर. टाळ्या तर नाही वाजल्या. हेलो अरे हनुमानजी. हो बोला सर. हे बोला बोला. हनुमानजी हा, दिसले म्हणून बोला. पुन्हा परत आलो. तुमच्याकरता हा, बोला. आनंदाची गोष्ट आहे. खास हा. तुमची केस मी काल डिस्कस केली. हा. तुमचं नाव मला एकदम म्हणजे तुमच्या केस हनुमानजी गेडाम तुमची केस मी काल काढली आणि तुमच्याकरता आनंदाची गोष्ट आहे की तुमची सायकल रेडी आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. धन्यवाद. तर तुम्ही काल जे पत्र पाठवलं मला आमदारांच्या नावाने हो. ते पत्र द्या नको. आता त्याची गरज नाहीये. तुमचं काम मी करून नाही मी देतो. ऑनलाईन पाठवलं ना ते. हा, हो, पण पाठवलं ते. आता सर कॅन्सलच करून ना हे इकडून झालं ना सीएनसी कडून तर झालं. काही काय हरकत नाही. अरे पण एका आता ठिकाणी नाही तुम्ही पाठवत. करून देत आहे ना, कशाला इकडे तिकडे पत्र देताय? ते काही होणार नाही पत्र देऊन तुमचे काम. अरे आता तुम्हीच म्हणे बाबा काहीतरी करत राहा. इकडे नाही. करा तिकडे करा. मी केलं. ठीक आहे. आता नाही पाठवत आता. तुमच्या तुमच्याकरता मी करून राहिलो. फक्त पोर्टलचं जे तिथलं रजिस्ट्रेशन आहे ते बंद आहे. तुमची सायकल हा, रेडी हा. आहे. ती स्वतः पाहिलेली आहे काल. हो ठीक आहे. ठीक आहे. एकदम धन्यवाद चकाचक सर. मस्त है, बढ़िया है. बस मिल जाएंगे आपको. एक बार रजिस्ट्रेशन चालू हो जाएगा तो. ठीक आहे. धन्यवाद सर. मला जे म्हटलं स्टॉक नाही आहे म्हणून तुम्हाला नाही म्हणतो स्टॉक मी. तर नाही. स्टॉक नाही 1 तारखेनंतरच येणार आहे. हा, तर ते आता त्यांनी तुम्हाला सांगितलं सांगतो मला. मी तसं नाहीये विषय. हा. स्टॉक बोला आहे. सर. हा. पण म्हणून म्हणतो तुम्ही माझ्या थ्रू म्हणजे मला इन्फॉर्म करा. तुम्हाला काय ठीक आहे सर. सांगायचं की स्टॉक नाहीये. हा, हा. पण मी तुम्हाला आता एका तासात गाडी देऊ शकतो. ठीक आहे सर. गाडी म्हणून लक्ष घ्या की मला इन्फॉर्म हा. करायचं. ठीक आहे. ठीक आहे. नाही तर मग काय डेट्सवर डेट्स तुम्हाला मिळतील. आणि तो मूवी कोणता होता? हा. तारीख पे तारीख. सर तुम्ही चिठ्ठी दिली ती मला. मी ती चिठ्ठी दिली त्यांना. नाही ते मी झालं गेलो ना. होतो चिठ्ठी दिली, ऑफिसला, तुमचं नोट रजिस्ट्रेशन केली. झालं, सगळं झालं. काही प्रॉब्लेम नाहीये. कुठेच काही प्रॉब्लेम ठीक आहे. नाहीये. पण गाडी ठीक आहे. आपल्याकडे तुम्हाला मिळून जाईल एवढं मी सांगू शकतो. झालं हो, तुमच्या मला कुठूनही मिळाली पण झाली सर. बस तुम्ही दिले धन्यवाद. मी हा. तुमच्याचकडे येईन. ठीक आहे. ठीक नाही मिळेल. काही टेन्शन नाही. ठीक आहे. तुमच्या ठीक आहे नावाचे सर. डॉक्युमेंट झालं. तुमच्या केस क्लिअर झाली. ठीक आहे. चला ठीक धन्यवाद. आहे. पुढे वाढवा प्रोग्राम. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. सर नमस्कार सर. नमस्कार. सर मी तुम्हाला कॉल करतो ना. अमोल सर. गेले अमोल सर. मला काढायचं होतं. नमस्कार सोनल सर. हाँ बोलो. ते मुलगी आणली होती सर त्या दिवशी. पण ते पेपरला जाते त्याच्यामुळं काही हेच व्हाय नाही झाले. बरं आता उद्याच्याला घ्या त्यांना. आ उद्याच्याला सर आल्याच्या नंतर दाखवा त्यांना. हो ना. पण ते मुलगी आणली होती मी त्या दिवशी. पण ते पेपरला गेली. बरं ठीक आहे ना. ऐकलं सर आता गेले तर उद्याच्याला जेव्हा येतील तेव्हा हे करा. बरं. हा.
सर मला बी काय वेळ भेटा ना ते केसला जायला ते पोर्टलला नोंदणी करायला. आता त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केले होते, तुम्ही receive नाही केले. केले होते पण ते ह्याला जायला हे सर्वे ना माझ्या माग अंगणवाडीत त्याच्यामुळे लईच घाण होते. बरं बरं ठीक आहे, बघू वेळ काढू. आज मीटिंग आहे. सुभाष सर, हा बोला ना. कार्यक्रम चालू करा, तुमच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चालू होऊन दे. बरं बरं ठीक आहे, चालतंय. हा नवीन कोण आहे का अजून? हॅलो नवीन नाव तर कोण हॅलो आहे इथं? हा बोला. हॅलो हॅलो हा बोला, ऐकतो. हा बोला ना, बोला ना सुभाष सर. हा बोला बोला. हेलो सुभाष सर, ये हा बोला लिख रहे ना हा लिख रे, बोलो. हा बोला, कुठून आहे, कोण आहे? कोण आहे? बोला ना, नाव सांगा ना. तिजारे तिजारे. कुठून बोलत आहे? हाँ सर, देखो सुभाष सर ये क्या है? या हा नवीन कोण आहे का? हॅलो श्याम महादेव खांडे. हा हा श्याम बोला. कानडे. हा हा बोला तुम्ही. सर हा बोला ना. मी शिर्डीवरनं बोलतोय सर. हा थांबा. पहिल्यांदा जॉईन झालात का? कालपासून जॉईन झालोय. काल 21 तारीख हा काल बोलणं झालं होतं तुमचं. हॅलो हा सर, ते म्हणलं तुमचं काल बोलणं झालं होतं का सरांशी? सरांशी बोलणं नाही झालं. जोडीदार आलता तुमच्या इकडे मीटिंग मध्ये पण एकदा. बर नाव सांगा मला पूर्ण. श्याम महादेव कानडे. गेला इथं पुढे बघा, जिथं बाजार भरताय का, जिल्हा कोणता तुमचा? मारुतीच्या मंदिराजवळ. अहिल्यानगर तालुका राहता आहे गावाकडे निघालेलं आहे. आणि राहायला आम्ही शिर्डीमध्ये. तालुका कोणता म्हटलं? राहता. राहता. हा राहता तालुका आहे. गाव तुमचं? हे निमगाव आहे आमचं गाव, शिर्डी जवळचं गाव. बोरडला इतक्या लांब कशाला तुम्ही? निमगाव. सांगितलं तरी या की सांगितल्या पाठीवर. गाव काय बोलले? निमगाव कोराळे. गाव 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 हा निमगाव कोराळे, शिर्डी जवळचं गाव आहे निमगाव. हा हा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 87 88 87 88 99 65. 99 65. सकाळी 7:30ला जॉईन करावं लागतं. किती? 74 शेवट. 74. हा ओके, बोला आता. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा 1 मिनिट थांबा. प्लीज सगळे अनम्यूट करा. अनम्यूट करा. हॅलो हा बोला, सांगा प्रॉब्लेम. हा ट्रायसायकल चालू होती बॅटरीवरची. कशासाठी? ट्रायसायकल बॅटरीवरची सायकल. हा पर्सेंटेज किती आहे तुमचं? 57. पर्सेंटेज 57. हा प्रकार काय दिव्यांगाचा? दोन्ही पायाने. हा लोकोमोटर. हा बोला आता.
मला आहे ना, मी व्यवसाय करतो ना, तर माझ्याकडे जे ट्रायसायकल आहे, पण माझं आता वय वाढत चाललं, मला ते थकवा जाणवतो, ते मला ते आता जमत नाही त्याच्यावरती जास्त चालायला. कारण मला चालता बी येत उघड्यावरती बी, कारण मी पूर्ण ब्लॉक आहे मानेपासून ते, त्याच्यामुळे मला ती बॅटरीवरची सायकल लागत होती. बॅटरीवरची सायकल. हा, सरांनी आता पण सांगितलं बॅटरीवरच्या सायकलचं आहेत. तर आपल्याला 57 वरती पर्सेंटेज आपले कमी आहेत. तर आपले 60% वरती असं सरांनी सांगितलं होतं. त्याचे पण तुमचं नाव सायकलसाठी घेऊन ठेवतो. हा, एक तेवढा, कारण का मला खूप आवडतं हो सर, बाग जायला जर अडचण होते नाही. तर तुम्ही एक मॅटर लिहा, मॅटर वरती लिहा, एक मॅटर लिहा, देवेंद्र फडणवीसच्या नावानं. हॅलो, एक मिनिट. हा, याच्यावरती काय करा, तुमचा हा मुद्दा मी लिहून ठेवलाय सायकलचा. उद्या त्याला सर येतील परत, त्यांना हा सायकलचा मुद्दा तुम्ही मांडा. हा मुद्दा सोडून दुसरा आहे म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे दुसरा? मी व्यवसायच करतो सर, दुसरा करतो, प्रॉब्लेम नाही आहे. बरं बरं बरं, ठीक आहे, चालतंय. हा मुद्दा मी उद्या सरांशी बोलून तुम्हाला, उद्या त्याला जॉईंट व्हा तुम्ही परत. हो, नाही आता कालपासून मी जॉईन झालो. कनेक्ट व्हा. कारण आता सरांनी पण केलं ना, मॅटर वगैरे द्यायचंय, पण ते सरांशी एक उद्या काय करा, उद्या परत तुम्ही जॉईन व्हा सकाळी. हो, ठीक आहे. तुमची डिटेल सगळी लिहून घेतलेली आहे आपल्याकडे. ओके, ठीक आहे. हॅलो. हा, बोला सर, वाघ सर. हॅलो. हा, बोला ना, कोण आहे? नमस्कार सर. अमोल सर नाहीत, अमोल सर बाहेर गेलेत. दिसत आहेत ना अमोल सर? आले. मी सध्या आहे आता, बस निघतोय 2 मिनिटं. सर, 1 मिनिट बोलतो का मी? हॅलो, अमोल सर. हा, बोला वाघ साहेब, नमस्कार. नमस्कार सर. तर 27 तारखेला आपल्या हाऊस जे माननीय मुख्यमंत्र्यांचं जे ऑफिस आहे, हो, तिथं आपण किती वाजेपासून पर्यंत आहे सर? मी तिथे राहील साधारणतः 9:30 9:30ला. 9 9:30ला तिथे, म्हणजे तिथे येणार आहे का त्यावेळेस 9 9:30ला? नाही, साहेबांची गॅरंटी नाही आहे, म्हणजे साहेब नाहीच येणार. नाही. हो का? नाही, तुम्ही म्हणे वैयक्तिक काम आहे, तर मी तर नाही येऊ शकत, पण वैयक्तिक आमच्या कामं त्यांचे जे ओएसडी आहेत ते तिथे स्वतः कार्यक्रमाला राहतील ना. त्यांना दिलं काय, त्यांच्या ओएसडींना दिलं काय, बोथ आर ऑलमोस्ट सेम. तर मग मी तर एवढं लांब अजून सध्या मला नाही सांगितलं, तर माझा एक स्टाफ आहे नागपूरचा, तर तो आला चालेल का? एक लेडी द्या ना तुमची जे काही काम आहे ते लिहून पाठवा, साहेबांच्या नावाने पत्र पाठवा. नाही, प्रस्ताव आहे, मी त्या मुलीला पाठवतो. एक आपलं मुरमाडे म्हणून एक स्टाफ आहे सर, डेप्युटी डायरेक्टर पोस्टला आहे, तिला पाठवतो मग. हो. तुमच्या ग्रुपची प्रोग्रेस नाहीये म्हणताय, थोडं बघा. हा, उपेंद्र सांगितलं सर, ते माझ्याकडे ग्रुप नाही का, याच्या अगोदर जरा जास्त होते, तो पेस नाही, तुम्ही आज तो एक्झिट करतो 2-3 आणि मग ते ऍड करून टाकतो. हो. तुमचे बाकी असे इन्व्हॉल्वमेंट पूर्ण आहे, थोडं तिकडे हे करून घ्या, बघून घ्या. हो, 100%. ठीक. अमोल सर, मी बोलू का? हो, बोला. मी शिर्डीवरनं बोलते सर, श्याम महादेव कानडे. बरं, बोला. तर मी कालपासून जॉईन झालेलो आहे. या आमचे वाघमारे आलते तुमच्याकडे मीटिंगला एकदा. वाघमारे? हो, वाघमारे शिर्डी. हा, शिर्डी. वाघमारे. हा, संतोष वाघमारे. तुमचं त्यांनी ते हे केलं, जॉईन करून दिलं होतं तुमचं. तर कालपासून मी जॉईन झालो होतो तुमच्यासोबत. तर मला आहे ना, बॅटरी चलित सायकल पाहिजे होती, मी व्यवसाय करतोय. कुठे आहे वाघमारे? कुठे आहे? त्याला जोडा जरा, त्याला सांगा, तो त्याच्या थ्रू सांगा, नाव सांगा पूर्ण. श्याम महादेव कानडे. श्याम महादेव कानडे. किती % दिव्यांगत्व आहे? 57. आणि पायानी आहे का? हा, दोन्ही पायानी. जिल्हा? अहिल्यानगर.
तहसील तालुका हा आहे आपला राहता. तालुका राहता 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 राहता. हा. विलेज निमगाव कोराळे. शिर्डी जवळचं गाव आहे निमगाव कोराळे. निमगाव कोराळे कोराडे कोराळे कोराळे. ळ. हा हा. कोराळे ले. बर. वय किती आहे साहेब तुमची? 57 वय 58. 58 वय आहे. बर बर. आणि मोबाईल नंबर सांगा. 87 हा 88 किती? 88 88 87 87 87 88 87 88 99 वा 99 65 65 हा 65 65 हा 74 74. ओके. ठीक आहे. तुम्ही त्या ऍप्लिकेशन त्या याला भेटा. काय नाव आपला? वाघमारे. हा. वाघमारेचा संपर्क या. त्यांना ऍप्लिकेशन द्या. बरं बरं चालेल. ठीक आहे. ओके सर. किंवा आमचा जो ऑफिशियल नंबर आहे हा. त्या नंबरवरून पाठवू शकता. लवकरात लवकर करा पण हा. म्हणजे हो 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 चालेल. अप्लिकेशन लिहा. हे तुम्हाला या ते तुम्हाला ग्रुपमध्ये अप्लिकेशन फॉर्म मिळून जाईल. आज सगळीकडे तो अप्लिकेशन फॉर्म सबमिट करून दे, सर्क्युलेट करून दे सर्व ग्रुपमध्ये. थँक्यू. नाही ना हा वॅटिचली सायकलच्या यांनी बनवलेला आहे, सागर सर सागरजींनी. हा सर मी बोलू का? ठीक आहे. श्याम भैया सर हा, मला बोला. बोलायचं. हा बोला सर. हा बोला बोला. कोण बोलतोय? प्रमोद. विश्वजित. हा प्रमोद भाऊ बोला. मी का म्हटलं सर, मी तुम्हाला पर्सनल बोलायचं होतं. मला कॉल किती वाजता करू मी तुम्हाला? 15 मिनिटांनी मी ठीक आहे गाडी येईल तेव्हा करा. ठीक आहे ठीक आहे. हॅलो हा बोला. सर, मी बोलू का? विश्वजित मदने. हा सर, मी विश्वजित मदने बोलतोय, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. हा बरं बरं. तर पहिल्यांदा जुळलेले आहात? हा सर, आजच. आजच जुळले. नाव सांगा. विश्वजित मदने. तू सांग बरं, जरा खूप उशीर झालेला आहे म्हणून जायला. आईला सांग इकडे. हा जरा निघा म्हणा लवकर. विश्वजित मदने. पर्सेंटेज किती आहे दादा? 15% सर. किती? 15. तुम्ही काल जुळले होते का? काय म्हणलो? काल जुळले होते का तुम्ही? झालं? बस काल? एवढा विषय घेतोय. झालं. ती गाडी काढायला लावा ड्रायव्हर. हा नाही सर, 15%. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? हॅलो दिव्यांगांचा काय प्रकार आहे? सर, मला चालता येत नाही, हात वाकडे आहेत. दाखव जरा मला चालून. नाही, पूर्ण क्लिअर दाखव. क्लिअर. हा मोबाईल दूर पकडा. पाय दाखवा ना पाय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आलं लक्षात. हा सर. हा तर मला एक सांग, तुला 15% दिलेले आहे का? हो सर. हँडिकॅप सर्टिफिकेट वरती काय लिहिलेलं आहे? बघावं लागतंय सर. हा ते बघ, कारण तुला 15% नाही, कमीत कमी 40% तरी मिळायला पाहिजे. हो सर, 40% तर. हा असं बसता उठणं येत नाही, का बसताना असं नाही, नाही, गोडी विषय गट्टी कसा खाऊन आहे? बसावं लागतंय. तुझं गाव लातूर मधनं आहे ना तू? लातूर जिल्हा कोणता आहे? हे तहसील कोणती आहे? तालुका
तालुका उदगीर, स्वतः गाव आहे सर. उदगीर. आणि गाव कोणतं आहे? स्वतः सर. सातारा. स्वतः सर. काय? स्वतः सर, स्वतः. सातारा. हा. मोबाईल नंबर सांग दादा. 73 73 78 87 87. पुन्हा हा 07 07 60. बरं. हा तर असं उठता पण येत नाही, असं गुडघ्यावर येते उठायला बघा हो का सर. बरं. तर आता एक सांग मला, तुझा प्रॉब्लेम हा आहे का की तुला पर्सेंटेज कमी दिलेला आहे, हे म्हणणं आहे का तुझं? हो सर, पर्सेंटेज कमी दिलेत. बरं, ठीक आहे. आता बघ, पर्सेंटेजचं सांगतो मी तुला. हो. जोपर्यंत आपण तुझी डिसेबिलिटी सर्टिफिकेट नाही बघू तोपर्यंत कमेंट नाही करता येणार. कारण बऱ्याचशा अशा डिसेबिलिटी टाईप आहे ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहतात. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा होत राहते. जसं पॅरालायसिस झाले, आयडी झाले, सीपी झाले. या केसमध्ये इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस फिजिओथेरपीने होत राहतात. त्यामुळे अशा दिव्यांग मित्रांना बरेचदा टेम्पररी दिल्या जात आहे. सर 15% परमनंट आहे बघा. 15% परमनंट आहे. तर परमनंट आहे. हा, फक्त आपल्याला टक्केवारी पाहिजे वाढवून सर. तर मी 50च्या जवळपास आहे, आपण 60-50. तर तुम्ही फेर तपासणी टाका. मग तुम्ही तिथं मला ते सांगा अगोदर काय लिहिलेलं आहे, टाईप कोणता आहे तुमच्या. लोकोमोटर तर सर आहे. मी लोकोमोटर ऐका ना सर, पूर्ण मी आपण ऍक्च्युली 50% 60% एसटीत चढता पण येत नाही, उतरता पण येत नाही. त्याने 15% दिलेत. एकदा 2-3 वेळेस पडलो होतो एसटीतून. कोण बोलेल हे? कोण सांगेल तुम्ही 50% आहे म्हणून? मी सर म्हणतोय पूर्ण उठत येत नाही. कोण ठरवेल? मीच सर. तू नाही ठरवशील, डॉक्टर ठरवेल. डॉक्टर का? ओके कॅमेऱ्यात किंवा युआयडी कार्ड कॅमेरामध्ये दाखव. जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ना, त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल तुझ्या दिव्यांगांचा प्रकार कोणता आहे. त्या प्रकाराला बघून डिसिजन घ्यावं लागेल. लोकोमोटर जरी असला, पण लोकोमोटर मध्ये काय प्रकार आहे, ती डिझीज कोणती आहे, ती मी तुला म्हटलं सर्टिफिकेट मला सांग. तर एक काम कर, तुझी केस आपण इथे पेंडिंग ठेवू. आज उद्याला सकाळी 7:30 वाजता डिसेबिलिटी सर्टिफिकेट घेऊन जुड पुन्हा. मला आता जायचं आहे म्हणून मी आता नाही बघू शकणार. आणि ते काय लिहिलेलं आहे त्या सर्टिफिकेट वरती सांग मला. ठीक आहे? ओके. उद्या 7:30 का सर? उद्या सकाळी 7:30 ला. हो. ओके. काय लिहिले ते सांग का 15%वर काय ते मी पाहून घेईल, तू मला व्हॉट्सअप करून देशील. ठीक आहे, टेन्शन नको. आता या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करू का सर हे 15% डिसेबिलिटी माझं? एक मिनिट, या नंबरला कर. मी तुला सांगतो तो नंबर 9922041000. या नंबर व्हॉट्सअप करता का सर? हो, या नंबरवरती व्हॉट्सअप करा आता. ठीक आहे? आणि उद्या सकाळी पुन्हा जॉईन कर. पुण्या नंबरला सर? हा स्क्रीनवर लिहिलेला राजा 9922041000. ओके सर. ठीक आहे, लगेच करतो सर. लगेच कर, काय हरकत. हो. हॅलो सर. हॅलो सर. बोला सर. कोणते बोलतो? नामदेव कोणते. नामदेवजी बोला. सर माझं ते ग्रुपचं केलंच नाही. मला एक दिव्यांग रॉकस्टार ग्रुप दिला होता. बरं. आणि त्याला मला ऍडमिनच नाही केलं. आणि काल पुन्हा एक मॅडमचा फोन आला, सपना मॅडमचा. त्यांनी दिव्यांग वर्कर म्हणून पुन्हा दुसरा ग्रुप हे केला. तो ऑलरेडीच सिंदखेड राजाला दिलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नाही, याच्यामध्ये कसं आहे, यांनी मला बोलले
तुम्ही त्यामध्ये मेंबर ऍड करा. तो सिंडिकेट राजाचा दिलेला आहे तो दिव्यांग वर्कर त्याच्यात काय करायचे का? नाही, पहिला जो दिला आहे तोच. पहिला कोणता आहे? पहिला की सांगत आहे दिव्यांग कोणता आहे? रॉकस्टार. हा, रॉकस्टार मध्ये तुम्ही पुढे वाढवा काम. तुम्ही तर मला त्याच्यात ऍडमिन नाही केलेलं आहे. नाही, तुम्ही ऍड करू शकता. डायरेक्ट ऍड करू का? हो, ऍड करायचं आणि ऍडमिन करून देशील. आणि तुम्ही ऍड करायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि प्रोग्रेस सांगा काय आहे. ठीक. बोडके साहेब. ठीक आहे. त्याच्यासाठीच मी हे केलं नाही. मला पुढे काल एक सपना मॅडमचा फोन आला होता. ते म्हणजे तुम्ही याच्यात नका करू. ग्रुप तुम्हाला ऍडमिन दुसरं बनण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. हा, ते एकदा तुम्ही 100 लोक ऍड करा. सगळ्या गोष्टी हलचली ह्या कार्यालयातून सगळं होईल. तुम्हाला ओके. स्वतः थोडंसं तुम्ही जसं आता इतक्या समजदारीने तुम्ही सांगितलं की साहेब, ते याच्याने कसं आम्हालाही प्रोत्साहन मिळते की वाव, हो ना. समोर तुम्ही येऊन राहिले. परंतु काही लोकांनी आम्हाला कमिटमेंट केले आणि कमिटमेंट करून ग्रुप घेऊन बसून गेले आणि आता काहीच हलचल नाही. स्वतःचे कामं काढून घेतले आणि नंतर तू कोण माय कोण असं सुरू आहे. आता आमच्याकडून फॉलोअप देतो ना आम्ही, कारण हे हो ना, सगळं बरोबर. तुमच्यासाठी सुरू आहे कार्य. तर आम्ही म्हणतो की बाबा तू जबाबदारी घेतली, त्याचे काय झालं. तर बरेचसे लोक रिस्पॉन्ड देत नाही. तर त्यामुळे बरोबर. थोडं पॉलिसीमध्ये अमेंडमेंट केलेलं आहे. हो. जे लोक म्हणजे मालक बनवण्यासाठी त्या व्यक्तीची सुद्धा इच्छा आपल्याला पाहिजे की त्याला मालक बनायचं आहे त्या ग्रुपच्या. म्हणून त्यांच्याही बरोबर. आम्ही त्यांच्यातर्फेही त्यांच्या प्रोत्साहन पाहून राहिलो, त्यांचं पार्टिसिपेशन पाहून राहिलो की ते किती पार्टिसिपेट करताय, काय करू शकता ते. ठीक. ओके. किती इच्छा घेत आहे. म्हणून तुम्ही ऍड करायला सुरुवात करा. आमचे लक्ष प्रत्येकाकडे आहे. माझे लक्ष प्रत्येक सदस्याकडे आहे. तुम्ही निश्चिंत राहा. चालेल. तर मला जो दिव्यांग रॉकस्टार दिले त्यालाच ऍड करू का मग त्याच्यात लोक? बिलकुल दिव्यांग ऍड करा. आणखी बाकी मग आम्ही सांगतो कोणाला ऍड करायचं आहे तर नंतर स्टेप बाय स्टेप. ओके. ठीक आहे. थँक्यू सर. हो, वाढा पुढे. चला. ओके. चला, ठीक आहे. ओके. आपण हा लाईव्ह इथे बंद करून देऊया. आणि थोडस मला, हॅलो, सगळे ऐकत आहे का मला? हो. हाँ, तो अभी ये लाइव मैं बंद कर रहा हूँ. लाइव बंद करने के पहले आप सभी से, जो भी लोग ये लाइव देख रहे हैं और मुझे व्यक्तिगत मेरे वैयक्तिक मुझे कमेंट्स करते हैं, और आप काफी लोग, मतलब काफी लोग तो नहीं लेकिन 1-2 नमूने दिखे मुझे जो कमेंट करते हैं मेरे फेसबुक पे कि ये लोग कोई महाराष्ट्र से नहीं है, ये इनके ही वर्कर है, एम्प्लॉय है और ये नागपुर से ही है. तो आइए अभी मैं लाइव ही ये चैलेंज लेता हूँ आपसे और बात करता हूँ कि ये सही में मेरे एम्प्लॉय है और ये नागपुर से है. इसका खुलासा अभी करते हैं, क्योंकि मुझे मालूम है कि हम चाहे कितना भी अच्छा काम कर लेंगे, जो विरोधी पक्ष है, जो निगेटिव बोलने वाले, वो निगेटिव ही बोलेंगे. और मैं आपको ये कोई स्पष्टीकरण नहीं दे रहा हूँ. मेरा कोई आपको हक नहीं है स्पष्टीकरण देने का, और मैं आपको, मेरे लिए आप उतना मायने नहीं रखते. लेकिन ठीक है, अगर आप सही में जेन्यून है और आप अगर ये आरोप कर रहे हैं तो आरोप का खंडन मैं आज पहली बार कर देता हूँ. तो आइए चलिए बात करते हैं कि सही में ये लोग मेरे एम्प्लॉय है क्या. आप जो लगता है एम्प्लॉय है, तो अभी यहीं पे खुलासा करते हैं. और क्या ये के किसी नगर से, ये भी आप बोल रहे थे मुझे, मैंने कमेंट में मैंने देखा 1-2 लोगों के. तो ये सही में नागपुर से है या महाराष्ट्र के अलग अलग जिल्ह्यों से, इसको भी प्रूफ करते हैं. चलिए, माझी सर्वांना विनंती आहे की फक्त नाव आणि जिल्हा एवढंच सांगा, फक्त एवढंच सांगा. बाकी काही विनंती. जर माझे आवाज ऐकत आहे तर प्रत्येकाने स्वतःला अनम्यूट करा आणि तुमचं नाव, तुमचा जिल्हा एवढं सांगा. कारण काही लोक जाणून बुजून या कार्यक्रमाला फेल करण्याच्या मागे हात धुवून लागलेले आहे. ते कोण लोक आहे ते मला माहिती नाही. मूर्खांनो, माझ्या नांदी लागू नका. जे मी या लाईव्ह मधून बोलत आहे. माझे डोकं, माझ्या नांदी लागू नका कोणीही. मला माझं काम करायचं आहे, मी माझं काम करत आहे. माझ्या मागे नांदी लागाल तर तुमच्या काय होईल तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे चला या गोष्टीला आपण प्रूफ करू की हे सगळे माझे एम्प्लॉई आहे का आणि हे नागपूरवरनं बोलत आहे का. चला, माझी विनंती आहे सर्वांना कृपया परिचय द्या. अमोल पावडे, जिल्हा तालुका चांदूर बाजार, जिल्हा एक अमोल पावडे, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावतीवरून बोलतो. हा, हे अमोल पावडे जी आहे, जिल्हा अमरावती, तालुका चांदूर बाजार मधून बोलत आहे. हे नागपूर मधून नाही आहेत. नेक्स्ट बोला.
सुभाषजी सोनवणे कुठून आहे साहेब? हा, सुभाष बिभीषण सोनवणे, मी बीड वरून बोलतोय. माझे एम्प्लॉई आहे का तुम्ही? नाही आहे सर. मी पगार देतो का तुम्हाला? नाही आहे सर. नाही आहे. हा, हे प्रूफ झालं. नेक्स्ट सांगा. मी हनुमंत भगवान रघुनाथ गेडा. वाघ. हा, रघुनाथजी. हा, रघुनाथ वाघ, नाशिक. मी नाशिकहून कुठून बोलतो बोलताय सर. वाघ साहेब? नाशिक. रघुनाथजी वाघ हे नाशिकवरून आहे, नागपूरवरनं नाही आहे. पुन्हा मी हनुमंत भगवान गेडाम. भगवानजी गेडाम. हा, हनुमंत भगवान गेडाम. हा, हनुमंत भगवान गेडाम. नागपूर. हा, हे नागपूरवरून आहे. पण नागपूरहून बोलत आहे. मी तुम्हाला पगार देतो का? नाही, उलट आम्ही लागत तर आम्हीच देतो तुम्हाला पैसे. काही कार्यक्रमाला लागत असं कोणते यायला तर आम्हाला तुम्ही काहीच देत नाही, फक्त तुम्ही सेवा करतात चांगली. मेरे को सबके पीछे सब होने के बाद मेरे को सर सब होने के बाद नंबर. शीतल नेरकर भंडारा जिल्ह्यामधून बोलत आहे. शीतल नेरकर भंडाऱ्यावरनं बोलत आहे. ओके. बोला. नामदेवजी कोंडके तुम्ही सांगा. सर नामदेव कोंडके, मी संभाजीनगरवरून बोलतोय. संभाजीनगरवरनं बोलत. ऐकणाऱ्यांना ऐका, किसी पे उंगली करने से बेहतर है अपनी उंगली कहीं और करो. सर जो अच्छा काम करता है उसमें कुछ लोग तो होते हैं ऐसे नहीं, मुझे फरक नाही पडत हो. मला फरक अजिबात नाही पडत. पण तरी म्हटलं चला तर बायको बाहेर यायची आहे, आम्हाला बाहेर जायचं, विषय क्लिअर करून घेतो. सर उससे साइडलाइन कर देने का अपना अच्छा काम रखने का. हा, बोला गोकुलजी, तुम्ही कुठून आहे? बोलू का आता? झालं का सर्व? नाही, सर्व नाही झाले. तुम्ही बोला. मला शेवटी घ्या. माझं अच्छा, वेगळं तुम्हाला आहे. शेवटी. अच्छा, शेवटी घेऊया ना. ठीक आहे, चला. माझं वेगळं आहे ना, बोलू. प्रमोदजी सेलोकर बोला. हा, मी राहणार कडोली, जिल्हा नागपूर. कुठून आहे तुम्ही? तहसील कोणता आहे? कडोली, भंडारा रोड कडोली. भंडारा रोड कडोलीवरून आहे हे. बरं, ठीक आहे. विवेकजी बोला. सर मी विवेक घाडगे, पुणे जिल्हा, तालुका हवेली. पुणे जिल्हा. अच्छा, तालुका हवेली. अच्छा, हवेली. चला, ठीक आहे. हॅलो सर, मी गायजाने बोलतो, लीलाधर गायजाने, लीलाधरजी बोला. भंडारा जिल्हा. भंडाऱ्यामधून लीलाधरजी बोलत आहे. तुम्हाला नाही, पगार तशी- ठेवला आहे का हो साहेबनी? हा? तुम्हाला पगारावर ठेवलेला आहे का? नाही. धन्यवाद तुमचा. चला, नेक्स्ट बोला. हा सर, हडपसर पुणे. महाराष्ट्र पुणे. हा. दामोदरजी बोला. पांडुरंगजी, अजयजी. सर मी राजाराम जाधव, चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा. सोलापूर. जाधव साहेब बघा. जी व्यक्ती काम करते सकाळपासून सकाळी 6 राजाराम भैया, तुम्ही सांगा तुमचा परिचय. वाजल्यापासून. सर बोलतो मी, 1 मिनिट ऐकून घ्या. बोलतोय, 1 मिनिट थांबा. मी राजाराम जाधव, चंदगड, कोल्हापूरहून बोलतोय. तर जी व्यक्ती बोलते आणि जी दिव्यांगासाठी इतकं काम धडाडीन करते, जे करते त्यालाच बोलून बोलतात. जी घरामध्ये 4 खोलीमध्ये बसतात त्या माणसाला कोण बोलत नाही. जी व्यक्ती पुढून दिव्यांगासाठी काम करते त्या व्यक्तीचं त्यांना दिसत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीने ज्यांना किंमत देतात त्या लोकांना कसं पाठीमागे ओढायचं आणि कसं खेचायचं, फक्त तेच घरात करत बसतात. त्यांनी त्या 4 चौकटीतून बाहेर पडू शकत नाहीत. आणि ती व्यक्ती समाजासमोर येऊन कधीही आयुष्यात सुधरत नाही. ज्या सुधरतेल्या व्यक्तीला ती व्यक्ती प्रत्येक गावात 1-2 असतात, तर तशापैकी ते खेडे असतात, ते कडे ऑटोमॅटिकली आजूबाजूला फेकले जातात. सर आम्ही तुम्ही सकाळी 7 वाजता काम करताय, आज बघतो सर, मी आज 1 महिना झाला आज बघतोय. तर खरोखर म्हणजे सर इतकं काम म्हणजे आपल्या दिव्यांगासाठी देणं सोपं नाही आहे. आणि ती व्यक्ती जी टीका करते करणाऱ्या व्यक्तीनं स्वतः बघावं की मी माझ्या दिव्यांगासाठी आपल्या घरासाठी किती काम करतो. त्याच्यानंतर त्याने पैसे देऊन लोक जमवलेत की त्यांच्या प्रेमापोटी जमलेत ते त्याला नंतर समजेल. अजून थोडे जाऊ दे सर, तुमचं कार्य सिद्धीस येणार. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम करूया, त्याच्यानंतर त्यांना काय करायचं काय नाही तर समजणार आहे. त्याच्यानंतर आम्ही नियोजन करूया सर. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. धन्यवाद राजारामजी, एवढे मोटिवेशनल आणि प्रेरक शब्द बोलण्याकरता. आणि असे बरेचसे मित्र आहेत. सागर तुम्ही बोला. सर मी सागर कांबळे, पट्टण कोडोली, कोल्हापूर जिल्ह्यातून बोलतोय.
आणि कसं आहे माहितीये का, हा प्लॅटफॉर्म हा मला वाटते जगातील दिव्यांगासाठीचा, जगातील मी म्हणते पहिला प्लॅटफॉर्म असेल की ज्याच्या फेस टू फेस समस्या सोडवल्या जातात. आणि टीकाकारांना काय बोलायचं, पण त्यांना एकच वाक्य सांगतो की आमचा हेडमास्टर खमके आहे, तुम्ही किती पण ताकद लावा. बरोबर आहे सागर भाऊ. अरे गुड मॉर्निंग. अरे वाह वाह वाह, वीडियो ऑन किया. हाँ, वीडियो ऑन. खुद ही कमाया, पूरा डिलीट करके अभी इसलिए इतना टाइम लगा. बढ़िया बढ़िया मी बढ़िया. मयूर हाँ मयूर बोल, मयूर चव्हाण. मयूर चव्हाण पुणेमधनं बोलतोय. मयूर चव्हाण पुणेमधनं बोलताय. बढ़िया, धन्यवाद. आणि एक मेसेज दाखवतो तुम्हाला, कलाकारी सांगतो मी तुम्हाला. आता इथे आई बहिणी आहे म्हणून वाचू नाही शकत, पण इतका घाणेरडा मेसेज पाठवलेला आहे हा. इथे बहिणी आहे म्हणून वाचशील तू आता. हा इतका घाणेरडा मेसेज आहे, तर का बरं, म्हणजे लोकांची विकृती किती घाणेरडी आहे. हा मेसेज काल सकाळी 8:03 आलाय. अक्षरशः अशा लोकांवरती मला एवढी दया येते की यांना आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. म्हणजे तो हा व्यक्ती, हो चल चल सॉरी. हेलो, तुम्हारी जलने वाली है सर, तो दूसरे की जलने वाली तो है. म्हणजे हा व्यक्ती रोज फेसबुक पाहून राहिला. हा हे बघ त्यांनी काय लिहिलं, तूच वाच बाई, मी बोलू नाही शकत इथे, किती घाणेरड्या शब्दात लिहिलं. फेसबुक पाहून राहिला, ऐकून राहिला, आणि त्याला हे सगळं लाईव्ह पाहूनही त्याला खोटं वाटत आहे की हे सगळं खोटं आहे, आणि तो शिवीगाळी करून राहिला. दिव्यांग सर आहे. एक बोलू का. म्हणजे टीकाकारांनी सुरुवात केली आता आपल्यावरती. सुरुवात तिथूनच पाहिजे, त्याच वेळेस पुढे जाऊ शकता. तुमचं भविष्य काय माहितीये का सर. हॅलो, हा बोला बोला. सर शारीरिक दिव्यांगाची आपली जी टीम आहे की आपण जे एकमेकांच्या भावना समजू शकतो, दुःख समजू शकतो, यापेक्षा मानसिक दिव्यांगांची संख्या खूप जास्त आहे. असे नालायक खूप भरले आहेत जे स्वतःला आपल्यापेक्षाही ग्रेट समजतात. ते खरे दिव्यांगती आहे मानसिक. वाह, बहुत बढ़िया, क्या बात है. भरपूर आहे. आता तेच आहे. अशांचीच खूप दुनियेत गर्दी झाली आहे सर. हात खरी समस्या खरे लोक ओळखत नाही. हॅलो अमोल सर, मी काम करतो ना, याचा मला पण लई त्रास होतोय. लोक नाव ठेवतात. 46 वर्ष झाले सर तुम्हाला, दुनिया बघत आहात तुम्ही. तुम्हाला 46 वर्ष, तुम्हाला 46 वर्ष झाले दुनियामध्ये आले, तुम्ही डोळे उघडले. अच्छा, तेव्हापासून तुम्ही वरचा चांद आणि वरचा सूर्य बघताय. हे लोक तर आता आले हो. तुमची अलग स्टोरी आहे. यांना माहिती नाही, यांना कुठं माहिती, यांना माहिती आहे फक्त. मी का बरं शेअर केलं, मला थोडं आता मेगा बाहेर यायची होती म्हणून मी शेअर केलं. मला फरक नाही पडत, कारण मला मी जस्ट शेअर केलं की काय कशा प्रकारे लोक, कशा प्रकारे काही एक दोन नमुने कसे येऊन राहिले. शेअर करणं गरजेचं आहे. मी जस्ट शेअर केलं. बरोबर आहे, पण फरक समोरच्याला पडते की अमोल सरांना पडते हे तर बघा. सागर भैया बोला. मग यांच्या टीकाकारांसाठी अजून एक प्रत्युत्तर आहे की आपल्या या जनसंवाद कार्यक्रमाचं त्यांनी प्रमोशन करताच आहेत, आणि आम्हाला जे म्हणजे हे टीका करतात त्यांच्या टीकेला उत्तर कसं द्यायचं याच्यासाठी आपण जे चालू करणार आहे चाणक्य नीती, त्याच्यामध्ये आम्ही परफेक्ट होऊन आम्ही यांना यांना चितपट करू. हे म्हणजे याच्यातून हे 2 प्रमोशन किंवा 2 कार्यक्रम आपल्यासाठी उपयोगी आहेत, आणि हे स्वतः आपल्या ज्या कार्यक्रमाचं टीकाकार प्रमोशन करत आहेत असं माझं मत आहे. चाणक्य नीती, बिलकुल चाणक्य नीतीमधून हे सगळे असे जे कमजोर समजून येईल आपल्याला. अहो वागायचं कसं, जगायचं कसं, हे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात येईल. कारण माझ्या आयुष्यातला काही पहिला प्रसंग नाही चाणक्य नीतीचा. चाणक्य नीती मी पहिले पण केलेली होती. आय एम अ मोटिवेशनल स्पीकर. जर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मी. तुम्ही शिकेला म्हणून तुम्ही आम्हाला सांगता. विषय नाही, तुम्ही शिकले चाणक्य नीती, तुम्ही आम्हाला सांगणार आहे आता की असं शिकायचं. अमोल सर बरोबर, 100%. अमोल सर बोला.
असा मेसेज येणं म्हणजे याचा अर्थ आपण आपला कार्यक्रम हा पूर्ण 100% सक्सेस झालेला आहे. आणि त्यांनी ते त्यांची ते जेलिसी सुरू झालेली आहे. बरोबर बरोबर 100% हे जेलिसी आहे सर. हॅलो सर, गाडीवर नाव राहायचे जलने वाले की दुआ आहे. काय नाव टीका टिप्पणी करणे असले तेव्हाच मजा येते ना. हा मजा सरळ सरळ कामात मजा नाही येत. आमच्या गावामध्ये खेड्यामध्ये हॅलो सर, आमच्या गावामध्ये खेड्यामध्ये म्हणतात घरापाशी घर पाहिजे जळणाऱ्याचं, निंदकाचे घर पाहिजे. शेजारी असावे असं म्हणतात सर. आणि वाघाने विजय भैयाचा आवाज आला होता. विजय भैया आहे का? विजय मेहर हो तुमचा आवाज आला मला. बोला ना जरा, तुमचे 2 शब्द. टीका टिप्पणी करणारे पाहिजे म्हटलं सोबत. घरा शेजारी निंदकाचे घर पाहिजे म्हणतात ना, तसं इथं पण पाहिजे. तेव्हाच आपलं काही ना काही समोर वाढेल. हा वाढेल. आपण सरळ सरळ राहू तर काही होणार नाही ना. तर आता मी लोकांनाही माहिती होते का चालू आहे, का नाही, का केलं जाते, कसं होत आहे, असं आहे ना ते. बरं सांगितलं मॅडम, फक्त ऐकताय, सांगत काहीच नाही. बोला काहीतरी. कन्क्लूड करतोय आणि त्या व्हिडिओ हे बघत आहे त्यांना सांगतोय, अहो साहेब, जे लोक 1-2 लोक नमुने जे आहे, जे टिप्पाटिप्पणी करून राहिले किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ओढण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्यासारख्या असंख्य माइंडसेट वाल्या लोकांना सांगू इच्छितो की इथे जे लोक जुळलेले आहेत ते निस्वार्थ भावनांनी समाजाच्या सेवेसाठी जुळलेले आहेत. बरोबर. आणि मी तुम्हाला लिहून देतो की पुढचे 3 महिने जाऊ द्या, या एकेकाची ताकद याच जनसंवाद मध्ये 100 लोक बसवण्याची राहील. एकेकाची ताकद. आणि आज या जनसंवाद मध्ये जिथे हा जनसंवाद रोजच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून 50 लोकांपर्यंत जातो, 47 ते 48 लोकांपर्यंत रोज. आताही 38 लोक जुळलेले आहे. 9:45 वाजलेले आहे, सकाळी 7:30 पासून. हा कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत आज आमचे सदस्य आहे, सैनिक आहे, हेच लोक उद्या नेते बनवून नाही तुमच्या समोर आणले ना, तर तुम्ही लक्षात घ्या. नेते नाही बनतात, नेते काय नमस्कार. नमस्कार. नमस्कार.